मिरज विद्यार्थी संघाच्या 98व्या वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या 10व्या व्याख्यानपुष्पासाठी उपस्थित सर्व श्रोते आणि आजचे वक्ते श्री चंद्रशेखर टिळक यांचे मी संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आपण पहिल्या व्याख्यानापासून जो एक नवीन उपक्रम चालू केला आहे, बीजारोपण ते वृक्षारोपण असं त्याचं स्वरूप आहे. आणि प्रत्येक वक्त्याने 2 झाडांच्या बिया पेरायच्या आहेत आणि त्याची वाढवून वृक्ष करायची जबाबदारी आमची आहे. तेव्हा मी विनंती करतो की आपण या बिया श्रोत्यांना अशी विनंती आहे की आपण 1000 रोपं तयार करायची जबाबदारी घेतलेली आहे. श्रोत्यांपैकी प्रत्येकाने सुधीर गोरेंच्याकडून बिया घेऊन जायच्या आहेत, आणखी रोप वाढवून आपल्याला आणून द्यायचा आहे, म्हणजे तो उपक्रम आपल्याला यशस्वी करता येईल. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचे वक्ते चंद्रशेखर टिळक यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मी थोडक्यात का म्हणतो आहे तर मिरजकर रसिकांना चंद्रशेखर टिळक हे नाव नवीन नाही, आणखी संस्थेला पण नाही. सातत्यानं या व्यासपीठावर त्यांची व्याख्यानं आपण ऐकली आहेत निरनिराळ्या आर्थिक विषयावर. आणि आपण मध्ये 5 वर्ष उपक्रम केला होता की सलग 5 वर्ष केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर येणाऱ्या 3ऱ्या रविवारी चंद्रशेखर टिळक अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत होते या व्यासपीठावरनं. त्यामुळं मी थोडक्यात परिचय करून देतो असं म्हणलं. पण मध्यंतरीच्या काही खंडानंतर आज बऱ्याच दिवसांनी हे व्याख्यान त्यांचं ऐकण्याचा आपल्याला योग आला आहे. चंद्रशेखर टिळक यांनी 34 वर्षे NSDLचे संचालक म्हणून काम पाहिलं आहे. 1992 साली NSDLमधून सेबीमध्ये प्रतिनियुक्तीवर जाणारे ते पहिले सर्वात तरुण आणि महाराष्ट्रीयन अधिकारी होते. त्या काळात त्यांनी अनेक आर्थिक घोटाळ्यांचा तपास अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी नॅशनल पेन्शन सिस्टीम विविध राज्यामध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये यशस्वीपणे राबवली आहे. गेली 25 वर्षे ते सातत्याने केंद्रीय अर्थसंकल्पाचे विविध वाहिन्यावर तसेच संस्थांमध्ये विश्लेषण करत आहेत. अर्थकारण व गुंतवणूक या विषयाशी संबंधित विषयावर त्यांची आत्तापर्यंत 4000च्या वर व्याख्यानं झाली आहेत. आर्थिक विषयाबरोबरच इतरही अनेक सामाजिक विषयावर त्यांची व्याख्याने होत असतात. गुंतवणूक ग्रुप, गुंतवणूक पंचायतन, अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्था, मार्केट मेकर्स अशी आजवर त्यांची 25 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जानेवारी 2018मध्ये तर थेंब थेंब आयुष्य, वही आयुष्याची हे 2 कविता संग्रह, गुंतवणूक तुमची माझी हा लेख संग्रह, मनातलं मनातच या नवीन पुस्तकांबरोबर गुंतवणूक पंचायतनाची 14वी आवृत्ती, मार्केट मेकर्सची 3री आवृत्ती, मला भावलेले गुलजार या पुस्तकाची 2री आवृत्ती आणि मल्हार मनाचा या पुस्तकाची पण 2री आवृत्ती, अशा विविध विषयावरील 9 पुस्तकांचं एकाच वेळी प्रकाशन झालेलं होतं. यापैकी काही पुस्तके आज या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत आणि माफक किमतीमध्ये उपलब्ध आहेत. कुठलंही पुस्तक 100 रुपयाला आपल्याला मिळणार आहे. आजवर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. DR RP पारनेरकर अवॉर्ड, उद्यम कौस्तुभ अवॉर्ड,
सिकॉमचा आनंद भडकमकर पुरस्कार, युनायटेड वेस्टर्न बँकेचा पुरस्कार, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नॅशनल सेव्हिंग ऑर्गनायझेशनचा पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. आजही ते त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मगाशीच मला त्यांचं बोलणं झालं की 370 नंतर जम्मूमध्ये काय परिस्थिती आहे याच्यावर ते अभ्यास करत आहेत, सातत्यानं प्रवास करत आहेत आणि त्या जम्मू काश्मीरमध्ये त्या विषयावर पण आपल्याला एक अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकायचा योग येणार आहे. पुन्हा एकदा मी चंद्रशेखर टिळकांचे आपणा सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या विवेचनास सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. अगत्य शिलायोजक, आदरणीय अध्यक्ष, मिरज विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी आणि मिरजकर श्रोते हो, अशोकजी तुळपुळे यांनी आत्ताच माझी ओळख करून दिली. मोकळेपणाने सांगतो, रिटायर झाल्यानंतर असं कोणीतरी आपल्याविषयी चांगलं बोललं की काही नाही म्हणलं तरी इगो तरी नक्की सुखावतो. आणि त्यातही एका गमतीच्या योगायोगाची गोष्ट सांगतो. ते म्हणले तसं काही कालावधीनंतर मी इथे तुमच्यासमोर बोलायला उभा आहे. बरोबर 8 वर्षानंतर मी आज तुमच्यासमोर बोलायला उभा आहे. 2015च्या वसंत व्याख्यानमालेमध्ये ऐनवेळचा बदली खेळाडू म्हणजे अक्षरशः आदल्या दिवशी संध्याकाळी सांगितलं आणि मी हजर होतो आणि तीही तारीख 11 मे होती. त्यावेळेचा विषय होता मोदी अर्थकारण. आजचा विषय आहे डिजिटल रुपया आणि क्रिप्टोकरन्सी. एवढी माझी मेमरी शार्प नाही आहे. फेसबुकचा सभासद असलं की ओल्ड मेमरीज म्हणून तो सकाळी पॉपअप देतं, त्याच्यामध्ये हे आलेलं आहे. डिजिटल रुपया आणि क्रिप्टोकरन्सी या आर्थिक विषयाकडे येण्याच्या आधी तुमची हरकत नसेल तर फक्त 2 गोष्टी सांगतो आणि माझ्या मूळ विषयाकडे येतो. अशोकजी म्हणाले तसं आजपर्यंत माझी एकूण 30 पुस्तकं प्रकाशित झालेत. त्याच्यामध्ये आर्थिक विषयांवरची 6 आहेत, गुंतवणूक विषयांवरची 7 आहेत, कथा संग्रह 9 आहेत, कविता संग्रह 6 आहेत. गुलजारांवरचं एक पुस्तक आहे की ज्याचं स्वतः गुलजार साहेबांनी कौतुक केलं आहे आणि त्याचा काही भाग रात पश्मिने की ज्या निवेदनामध्येही येतो. नोव्हेंबर 2022 पासून आज मे 2023 पर्यंत गेले 7 महिने असे आहेत की माझी प्रत्येक महिन्याला एकतर नवीन पुस्तक तरी प्रकाशित झालंय किंवा या 6 महिन्यात प्रकाशित झालेल्या पुस्तकाची 2री किंवा 3री आवृत्ती आली. अलीकडच्या काळातली जी 2 पुस्तकं प्रकाशित झाली आणि ज्याच्या 2री आवृत्ती आजच आलेली आहे. आपण सगळेजण गजानन महाराजांची पोथी वेगळ्या संदर्भामध्ये वाचतो, परंतु गजानन महाराजांची पोथीतल्या ओव्या आणि इकॉनॉमिक्स किंवा इन्व्हेस्टमेंट अशी सांगड घालणारं गुंतवणूक गजानन म्हणून माझं एक पुस्तक आहे, त्याची 2री आवृत्ती आज आली आहे. आणि गजानन महाराजांच्या पोथीकडेच एक आध्यात्मिक वाचन म्हणूनच पाहत असताना एक अत्यंत उत्कृष्ट ललित साहित्य कृती आहे असा विचार करून ललित गजानन नावाचंही माझं पुस्तक 30 मार्चला आलं, तर त्याचीही 2री आवृत्ती आज आली आहे. हे सगळं करण्याचं कारण अशासाठी आहे, ते जे काश्मीरचं म्हणले म्हणून मी ही सगळी प्रस्तावना करतोय. माझ्या निवृत्तीच्या आधीची 10 वर्ष मी नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPSचा राष्ट्रीय प्रमुख होतो. मी जेव्हा 1 सप्टेंबर 2010ला NPSचा चार्ज घेतला त्यावेळेला एकाही राज्याने आपल्या देशातल्या NPS स्वीकारलेलं नव्हतं. 26 मे 2020ला वयाची 60 वर्ष पूर्ण केली म्हणून जेव्हा मी निवृत्त झालो त्यावेळेला त्याच्या काहीच दिवस आधी जन्माला आलेल्या लेह लडाख सकट सर्व राज्य, सर्व केंद्रशासित प्रदेश आणि 6800 स्टेट ऑटोनॉमस बॉडीजनी NPS स्वीकारलं होतं. आणि त्या निमित्ताने अर्थशास्त्राकडे आणि अर्थसंकल्पाकडे वेगळंपणानं पाहायची एक दृष्टी विकसित होत गेली आणि त्याच पद्धतीनं आज डिजिटल रुपया आणि क्रिप्टोकरन्सीकडे पाहण्याचा माझा विचार आहे. ते म्हणाले तसं 1988 सालपासून दरवर्षी मी केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करतो. 2023 हे वर्ष त्यामुळे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, कारण 2023 हे वर्ष माझ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विश्लेषणाचं सलग 36वं वर्ष आहे.
आणि त्यामुळे मी यंदा नानी पालखीवालांचा अर्थसंकल्पीय विश्लेषणाचा रेकॉर्ड मोडलेला आहे. आणि त्या निमित्तानं जेव्हा माझ्या कारकिर्दीकडे असं मी म्हणणार नाही, परंतु एका विशिष्ट विषयांकडे जेव्हा मी मागे वळून पाहतो त्यावेळेला एक समाधान आहे की मगाशी जी आकडेवारी दिली, 2600 लेख, 30 पुस्तकं, 62 आवृत्त्या, जवळजवळ 3500हून जास्त आर्थिक विषयांवरची भाषणं, हे कर्तृत्व माझं नाही. कॉलेजमधनं पासआउट होताना, मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा विद्यार्थी आहे, आणि त्यावेळेला कॉलेजला शब्द दिला होता की आयुष्यात सेटल झाल्यानंतर दरवर्षी निदान एकदा तरी सार्वजनिक हिताच्या विषयावर बोलेन. आणि त्याला अनुसरून ही सगळी भाषणबाजी सुरू आहे. आणि कॉलेजला दिलेला शब्द असल्यामुळे मी आयोजकांकडून मानधन जरूर घेतो. ही आजच्या आयोजकांना सूचना नाही, नाहीतर अशोकजी पुन्हा त्याची आठवण करून देतील. परंतु 1981 साली माझं मी पहिलं जाहीर व्याख्यान केलं. तिथपासून आजपर्यंत कोणत्याही भाषणाचं, पुस्तकाचं, लेखाचं मानधन मी माझ्या चरितार्थासाठी वापरलेलं नाही. माझ्या टॅक्सेबल इन्कममध्ये जरूर ते इन्क्लूड करतो, त्याच्यावरती टॅक्सही भरतो. आणि टॅक्स भरायच्या आधीच 31 मार्चला वर्ष संपलं की 7 एप्रिलच्या त्याच्या आधीच्या आर्थिक वर्षात मिळालेली संपूर्ण रक्कम कुठच्या ना कुठच्या तरी सामाजिक संस्थेला, विशेषतः शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक संस्थेला देणगी म्हणून देतो. आणि 2023 मध्ये जे काही 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 मध्ये मला जी काही सगळं या 3-4 मार्गातनं मानधन मिळेल ते जम्मूमध्ये ज्या हिंदू विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत आणि वसतिगृह आहेत, ज्यांना गेल्या 32 वर्षामध्ये एक नवा पैसाही अनुदान मिळालेलं नाही, त्या सगळ्यांना देणगी स्वरूपात देण्याचा विचार आहे. आणि त्याचा पहिला हप्ता म्हणून मागच्या महिन्यामध्येच मी 1.5 लाख रुपये देऊन आलो आहे. आणि त्याचा आजच्या विषयाशी संबंध असा आहे की आपण डिजिटल रुपया किंवा क्रिप्टोकरन्सी असं म्हटलं की आपल्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये इकॉनॉमिक सिक्युरिटी आहे, त्याच्यामध्ये फिनान्शियल सिक्युरिटी आहे. पण त्याच्यामध्ये असलेल्या सोशल सिक्युरिटीचा किंवा नॅशनल सिक्युरिटीचा फारसा विचार आपण कधी करत नाही. आणि पहिलाच मुद्दा जरा वेगळा मांडला तर बाकीचं भाषण लोक ऐकतात आणि वक्त्यालाही बोलत राहण्यात इंटरेस्ट राहतो, एवढा बंचुकेपणा आलेला असल्यामुळे हा मुद्दा सुरुवातीला घेतोय. 1 फेब्रुवारी 2022 या दिवशी 2022-23 सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला. आणि त्यावेळेला त्यांनी एक असं विधान केलं, अर्थसंकल्पीय भाषण पार्ट ए, पॅरेग्राफ 34, पेज नंबर 17, खालनं 3री ओळ. त्या असं म्हणल्या की इन द कमिंग फायनान्शियल इयर Reserve Bank of India will try its level best to introduce a digital rupee with the help of blockchain system. पूर्णविराम. माझा केंद्रीय अर्थसंकल्पाशी 36 वर्ष अर्थसंकल्पीय विश्लेषक म्हणून संबंध आहे. या 36 वर्षांपैकी काही वर्ष माझ्या व्यावसायिक भूमिकेमध्ये, कारण मगाशी त्यांनी सांगितलं तसं मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होतो, मी सेबीमध्ये होतो, मी 22 वर्ष NSDLमध्ये होतो. या 22 वर्ष मी NSDLचा जेवढा ऑपरेटिंग ऑफिसर होतो तेवढाच त्याच्या बरोबरीने कधीतरी चीफ कंप्लायन्स ऑफिसर होतो, कधीतरी चीफ व्हिजिलन्स ऑफिसर होतो आणि शेवटची 12 वर्ष चीफ रिस्क ऑफिसरही होतो. आणि त्याही भूमिकेतनं अर्थसंकल्पाशी संबंधित अशा काही समित्यांवरती काम करण्याची मला संधी मिळाली. आणि तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि सेबीच्या कारकिर्दीमध्ये हर्षद मेहता आणि केतन पारेख या दोन्ही घोटाळ्यांचा मी प्रमुख तपासणी अधिकारी होतो. आणि त्यामुळे टाळ्या जरूर वाजवू, कारण त्यांनी घोटाळे केले त्यामुळे माझी करिअर झाली, एवढा मी कृतज्ञ नक्की आहे. मगाशीच मी अशोकजींना गमतीने म्हटलं तसं आहे. आणि हल्लीचे घोटाळे बहादर पाहिले सगळ्याच क्षेत्रातले की आमचा हर्षद मेहता एक तर संत तरी असावा किंवा बावळट तरी असावा असं माझं ठाम मत झालेलं आहे. आपण त्या विषयाकडे नको जाऊया, कदाचित व्याख्यानाचा तो एक वेगळा विषय होईल. मग तसं झालं तर मला वाटतं महिनाभर माझीच प्रवचन मला ठेवायची वेळ येईल. पण त्यामुळे आपण ज्या गोष्टीकडे एक विनिमयाचं साधन, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणून पाहतो, त्याच्या पाठीमागे असलेल्या या भूमिका लक्षात घ्याव्या लागतात. आणि निवृत्त झाल्यापासनं जम्मूमध्ये मी आत्ता जो एप्रिलमध्ये गेलो होतो ती माझी 12वी खेप होती.
राजुरी, पूंछ, किश्तवाड, बारामुल्ला अशाही ठिकाणी की जिथे साधारणपणे आपण प्लेजर ट्रिप म्हणून जात नाही तिथं मी जास्त असतो. आणि त्यावेळेला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की आपण ज्याला टेक्नॉलॉजी म्हणतो त्याची गणितं आपल्या संदर्भामध्ये पाहतो. आपण लहानपणापासून 1 हत्ती आणि 7 आंधळे याची गोष्ट ऐकतो. तसं करन्सी बाबतही होऊ शकतं याचा विचार करावा लागतो. आत्ताच वरती चहा कॉफी पिताना एक जण असं म्हणले, सह्यांचे मोठे संग्राहक आहेत ते म्हणले हल्ली सरकारी अधिकारी, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी पहिल्या इतकी पटकन सही देत नाहीत, कारण त्यांचे जे सर्व्हिस रूल्स आहेत त्या सर्व्हिस रूल्समध्ये त्यांना आता बंदी घातली आहे सही द्यायला ऑटोग्राफ म्हणून. आणि ती जर दिली तर वरती लिहावं लागतं ओनली फॉर कलेक्शन पर्पज, आणि त्याच्यामध्ये काहीही अंतर न ठेवता सही करावी लागते. म्हणजे मग ती कॅप्चर करता येत नाही, ती स्कॅन करता येत नाही. आणि मग ती कॅप्चर किंवा स्कॅन करताच आली नाही की ती दुसरीकडे कुठेही अपलोड करता येत नाही. कारण जसजसं आपलं संगणकीकरण वाढत जातं तसतसं आता कागद येईल आणि मी सही करेन असं नसतं. माझी ॲटो सिग्नेचर असते, माझी डिजिटल सिग्नेचर असते. मग मी ॲटोग्राफ म्हणून घेतो आणि मग ती डिजिटल सिग्नेचर म्हणून कॅप्चर करून अपलोड केली आणि डॉक्युमेंट अप्रूव्ह झाली तर काय होऊ शकतं. मग ही जर भीती असेल तर ती माझ्या करन्सीच्या बाबतीत येऊ शकते की नाही. त्या करन्सीला बारकोड आहे, पण करन्सीला बारकोड आणल्यानंतर आपण ज्या पद्धतीचे मोबाईल वापरतोय, आपण 3G कडनं 4G कडे गेलो, 4G कडनं 5G कडे गेलो, 5G कडनं 6G कडे गेलो. आता कॅमेरा नाही असा मोबाईल मला वाटतं बघायलाच लागेल. DRDOच्याच फक्त ऑफिसर्समध्ये असतो आणि कुरुलकरांनी तो भंग केला असं आत्ताची चर्चा आहे, केला की नाही आपल्याला माहिती नाही. आता याच दृष्टिकोनातनं जे सर्क्युलेशन आहे आपल्या, तुमच्या लक्षात येईल की रिझर्व्ह बँकेच्या नोटेमध्येही हॉलोग्राम आहे, रिझर्व्ह बँकेच्या नोटेमध्येही बारकोड आहे, रिझर्व्ह बँकेच्या नोटेवरतीही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही आहे. आणि मग याची जी सँक्टिटी आहे, याचा जो रिस्कोशंट आहे, तो जर सांभाळायचा असेल तर मला कुठे ना कुठेतरी डिजिटल रुपयाकडे जाण्या वाचून गत्यंतर नव्हतं, म्हणून ही घोषणा झाली आहे. मला डिजिटल रुपया हवाय की नको हा विषयच नाही आहे. मलाही आज 63 वर्ष पूर्ण होतील पुढच्याच आठवड्यात. 26 मेला माझा वाढदिवस असतो. म्हणजे ही आयोजकांना कुठचीही सूचना किंवा मार्गदर्शन नाही आहे, पण माझी जी पिढी आहे ते मोकळेपणाने सांगतो की ते आमच्या लक्षात येत नाही अजून जीपे वगैरे. आम्हाला असं वाटतं की रिक्षावाल्याचे 10 रुपये द्यायचे, 20 रुपये द्यायचे, तर पाकिटातनं पैसे देतो. पण नंतरची जी पिढी आहे ती सहजपणाने 1 रुपया सुद्धा डिजिटल पेमेंटनी देते आणि पुढचाही घेतो. म्हणजे मी गमतीने नेहमी म्हणतो की डिमॉनिटायझेशनला जे जमलं नाही ते करोनाच्या 3 वर्षांनी करून दाखवलं. जगातला UPIचा सगळ्यात मोठा युजर आपला देश आहे आणि म्हणून तो डिजिटल रुपया आत्ता येतो. हे महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमची माझी काय राजकीय रंगसंगती असावी हे आदेशातनं ठरत नाही, हे आपल्या मनोधारणेतनं ठरतं आणि ते पूर्णपणाने स्वातंत्र्य तुमच्यापैकी सगळ्यांना आहे. आणि त्या लग्नाला 36 वर्ष झाल्यानंतर तर डेमोक्रॅट राहण्या वाचून काही गत्यंतर नसतं याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि तसेही माझी जन्मरास मिथुन आहे, संपूर्ण करिअर शेअर बाजारातली आहे आणि लग्नाला 36 वर्ष झाली आहेत, त्यामुळे तर मी पक्का डेमोक्रॅट आहे. या डेमोक्रेसीतनं जेव्हा आपण डिजिटल रुपयाकडे बघितलं पाहिजे त्यावेळेला मात्र काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि एवढ्याकरता मी म्हटलं की आपली राजकीय रंगसंगती काहीही असू दे, पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की जसं आपला देश हा इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स, UPI पेमेंट्स याच्यामध्ये जगातल्या पहिल्या क्रमांकाचा आहे. एकूण दैनंदिन आर्थिक व्यवहाराच्या 68.34% व्यवहारांचं पेमेंट हे आता जीपे, भीमपे, गुगल पे यातनं होत आहे. तसं जगातला भारत हा एकमेव देश असा आहे, मी शब्दप्रयोग पुन्हा करतो, एकमेव देश असा आहे की ज्याच्या देशाची नॅशनल सॉव्हरेन करन्सी रुपया ही फिजिकल फॉर्ममध्येही आहे आणि डिजिटल रुपयामध्येही आहे. एकमेव देश आहे.
त्याचे जे फायदे तोटे आहेत तेही लक्षात घेऊया. फक्त डिजिटल रुपया असा बेस असताना शीर्षकामध्ये डिजिटल रुपया आणि क्रिप्टोकरन्सी असं का म्हणलंय हे स्पष्ट करतं. आयोजकांच्या बरोबर याची चर्चा झाली होती. त्यांच्याकडनं आलेला विषय डिजिटल रुपया असाच होता, मी नाकारत नाही. पण मीच त्यांना म्हटलं की डिजिटल रुपया याची तुलना क्रिप्टोकरन्सीशी आपल्याच देशातले नागरिक 1 फेब्रुवारी 2022ला जेव्हा निर्मलाजी सीतारामन यांनी घोषणा केली तेव्हापासून करतायत. माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. मी जशी जाहीर व्याख्यानं करतो तसं देशातल्या जवळजवळ 100 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये मी गेली 40 वर्षात एकदा तरी का होईना पण व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून घेतो. जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा मला 250 जणांची टीम रिपोर्ट करत होती आणि त्यांचं सरासरी वय 26 होतं. मला घरामध्ये 2 मुलगे आहेत. मोठ्याचं वय 33 आहे, धाकट्याचं वय 26 आहे. ते जन्मजात टिळक असल्यामुळे वडील चुकतात कुठे हे त्यांना वारंवार सांगण्याचा एक जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि त्यांच्या आईनं लावलेल्या फुसीमुळे ते तो पदोपदी अंमलात आणत असतात. त्यामुळे अशी महाविकास आघाडी माझ्या घरी गेली अनेक वर्ष आहे. आणि विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री तर सोडा, मी विरोधी आमदार सुद्धा नाही अशी माझी परिस्थिती आहे. पण ती पिढी डिजिटल रुपयाला क्रिप्टोकरन्सी म्हणते हे त्यातनं कळतं. माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुमचा कुठचाही राजकीय रंग असू दे पण कृपा करून डिजिटल रुपयाला क्रिप्टोकरन्सी म्हणू नका. क्रिप्टोकरन्सी जन्माला कशी येते याचा जरा आपण विचार करू. माझ्या करिअरची सुरुवात 1980 साली मी ICL UK मध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून केली आहे. त्या कोबॉलच्या 0 आणि 1ला मी कंटाळलो. गेल्या काही वर्षातल्या हार्ट अटॅकमुळं आता आकार जरा बरा झाला, अदरवाईज माझा आकार 0च्या जवळपासचा होता. आणि आयुष्यात मी कधीही 1 होणार नाही याची मला कल्पना होती, म्हणून मी कोबॉल सोडलं आणि फायनान्समध्ये आलो. पण त्यामुळे JCL मला माहिती आहे, आपण सगळेजण आज JCL वापरतो. क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचं ॲडव्हान्स्ड JCL आहे, जॉब कंट्रोल लँग्वेज आहे. अगदी तांत्रिक बाजू माहिती नसेल त्यांच्यासाठी छोटं उदाहरण देतो. हे क्रिप्टोकरन्सीचा पूर्वासुरी कोण आहे? मगाशी आता आमची चर्चा चालली होती वरती. जे माझ्यासारखे 60च्या पुढचे तुमच्या लक्षात असेल, पूर्वी आपल्याकडे जेव्हा हे UPay बीपे नव्हतं तेव्हा बँकेत जाऊन पैसे विड्रॉ करायला लागायचे, कारण ATM मशीन सुद्धा नव्हते. आणि त्यावेळेला चेक, विड्रॉवल स्लिप काही वापरलं तरी मी चेक दिला आणि त्यांनी पैसे दिले असं व्हायचं नाही. तो बँकर एक टोकन द्यायचा, मग ते टोकन डिस्प्ले व्हायचं. तो नंबर डिस्प्ले झाला की मला काउंटरवर जायला लागायचं. आणि त्याही वेळेला आणि आजही मला ज्या डिनॉमिनेशनमध्ये नोट लागतात त्या डिनॉमिनेशनमध्ये कधीच मिळायच्या नाहीत. तेव्हा जे ते आपल्याला टोकन मिळतं ना, तो आजच्या डिजिटल रुपयाचा किंवा क्रिप्टोकरन्सीचा पूर्वासुरी आहे. त्याला काही किंमत आहे का? नाही. ते टोकन मी उद्या भाजी बाजारवाल्याला दिलं आणि त्याला सांगितलं ह्यातले थोडे पैसे घे. मी 1000 रुपये घेण्यासाठी टोकन घेतलाय, यातला एक भाग तोडून देतो, तुझी 10 रुपयाची भाजी. तो घेत नाही, कारण त्याला ऍक्सेप्टन्स नाही. मग ज्याला तेव्हा ते ऍक्सेप्टन्स मी देतो तेव्हा ती क्रिप्टोकरन्सी होते. आपण सगळेजण ॲडव्हान्स अल्गोरिदम असा शब्द वापरतो. मी त्याच्या टेक्निकॅलिटीज मध्ये जात नाही, कारण मी वसंत व्याख्यानमालेत भाषण करतोय, MIT मध्ये नाही, याची मला कल्पना आहे. पण आज समजा असं गृहीत धरा, मी समजा म्हटलंय मीही क्रिप्टोकरन्सीमध्ये मानधन घेणार नाहीये, तेही क्रिप्टोकरन्सीमध्ये मानधन देणार नाहीयेत. पण जर समजा मी अशोक तुळपुळे यांना ओळखतो, अशोक तुळपुळे मला ओळखतात आणि आम्ही दोघंही मिरज विद्यार्थी संघाला ओळखतो, त्यामुळे क्रेडिट वर्दीनेस किंवा गुडविलचा प्रश्न नाहीये. पण उद्या जर समजा मला अशोक तुळपुळे असं म्हणले की टिळक आपण दोघं एकमेकांना इतकं ओळखतो, आपल्या दोघांच्या रिलेशन्सवरती एक JCL बनवू. ॲडव्हान्स अल्गोरिदम मध्ये सिंगल लाईन प्रोग्रामचे 1.64 लाख 1,64,000 व्हेरिएशन्स मिळतात. त्या 1,64,000 व्हेरिएशन मधली एक लाईन हे आमच्या दोघांचं टोकन आहे, ती करन्सी आहे. दॅट्स व्हॉट क्रिप्टोकरन्सी इज. मग उद्या जर अशोक तुळपुळे अजून दुसऱ्याला म्हणले मी आणि शेखर टिळक याच व्यवहारात करतो, आमच्या दोघांचंही बऱ्यापैकी गुडविल आहे, त्यांचं त्यांच्या गावात, माझं माझ्या गावात. मग त्यांच्या शेजारी बसलेले म्हणले अरे ठीक आहे ना, मग मी पण ह्याच व्यवहार करतो, मलाही टिळकांनाच पैसे द्यायचेत. म्हणजे इतके दिवस आम्ही दोघंच युजर होतो, आता तिसरा आला, मग त्यांचे कॉन्टॅक्टवाले आले. अशी जेवढी डिमांड त्या सिंगल लाईनला वाढत जाते, डिमांड एकच आहे की नाही, सप्लाय एकच आहे, एक ओढ,
डिमांड वाढतीये, त्याचं सर्क्युलेशन वाढतंय आणि म्हणून क्रिप्टोकरन्सीचे भाव वाढतात. याच्यात तुमच्या लक्षात आलं का की क्रिप्टोकरन्सी ही कुठच्याही देशाची मान्यता प्राप्त अधिकृत करन्सी नाही. त्याच्या विरुद्ध रुपया हा माझ्या या देशाची रिझर्व्ह बँक निर्माण करते. रिझर्व्ह बँक ही माझ्या देशाच्या सार्वभौम संसदेनं कायदा पास करून जन्माला घातलेली संस्था आहे. आणि रिझर्व्ह बँकेच्या मनात आलं म्हणून उद्या तो गव्हर्नर नोटा छापू नाही शकत. त्याची एक काही प्रोसिजर आहे, एक पद्धत आहे केंद्र सरकारची. त्याला अधिकृत, अनधिकृत, औपचारिक, अनौपचारिक अशी संमती लागते. फायनान्स बिलमध्ये नंतरच्या त्याचा रिपोर्ट दिला जातो की आमच्या आदेशानुसार, चर्चेनुसार या वर्षभरात इतके पैसे आले. इकॉनॉमिक सर्वेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये याचा उल्लेख असतो नेहमी. याचा अर्थ ज्याची निर्मिती, ज्याचं सर्क्युलेशन, ज्याचं रेग्युलेशन हे देशाच्या मान्यता प्राप्त कायद्यातनं आलंय त्याला चलन म्हणतात. असं कुठचंही क्रिप्टोकरन्सी बद्दल नाही. क्रिप्टोकरन्सीचा जन्म ना माझ्या देशातला आहे, ना इंग्लंड मधला आहे, ना अमेरिकेमधला आहे. कुठच्या देशातला आहे तो तुम्हाला माहिती आहे. मग त्यांचे कायदे टाइनमेन स्क्वेअरचे आहेत की नाही मला त्याच्यात जायचं नाही. पण ज्यांची करन्सी ही पेग्ड आहे, माझ्या पेग्डचा अर्थ चांगल्या अर्थी वापरूच, 3 सांजेची वेळ आहे, हवा ही फार विचित्र आहे, पण आपण विद्यार्थी संघाच्या आवारात आहोत त्यामुळे पेग्ड याचा अर्थ सरकार ठरवेल ती किंमत असा आहे. 30 ml, 60 ml, 90 ml असं नाही आहे. मग ज्या देशाची करन्सी ही ते फ्री फ्लोटिंग करायला मागत नाहीत त्यांची ती मान्यता असलेली करन्सी नाहीये. ते म्हणले वापरलीत तरी चालेल. हे म्हणजे कसं माहितीये का, मिरजमध्ये वातावरण आमच्या डोंबिवलीसारखं आहे. आमच्या लहानपणी आम्ही वाडा संस्कृतीत मोठे झालो. मग वाड्यातली एक महिला कोणीतरी भाजी बाजारात जायची आणि ती जाताना खालनं ओरडून विचारायची की अरे मी बाजारात जाते, तुझं काही आणायचंय का? मग जो काय असेल तो सांगायचा. त्याची देवाणघेवाण पैशात फारशी व्हायची नाही. मग ती म्हणायची अगं तू आज माझ्यासाठी पाव किलो भेंडी आणलीस, मागच्या वेळेला मी तुझ्याकरता पाव किलो गवार आणली ती, मग त्या गवारीच्या ऐवजी तू मला भेंडी दिलीस असं समज. बस क्रिप्टोकरन्सी अशा पद्धतीनं सर्क्युलेट होते. ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे, एक जण मला त्या दिवशी म्हणला, आपल्या देशातली सर्वोच्च मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे, मी लेक्चर घ्यायला उभा राहिलो त्यावेळेला बजेटचं. तो म्हणला सर, म्हटलं डिजिटल रुपया आलाय तुम्हाला काय वाटतं? हो म्हणला सर ती बिटकॉइन आहे. आणि दुसरा म्हणला क्रिप्टोकरन्सी आहे. कारण आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही की बिटकॉइन ही एक क्रिप्टोकरन्सीचा भाग आहे. बिटकॉइन वेगळं आणि क्रिप्टोकरन्सी वेगळं नाही आहे. आज मितीला जगभरामध्ये 179 विविध प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीज आहेत, त्यातली एक बिटकॉइन आहे. या 179 क्रिप्टोकरन्सी मिळून जर एक उदाहरण म्हणून घेऊ, काय बाबा 1 कोटी व्यवहार दिवसभरात होत असतील तर त्यातले साधारणपणे 90 लाख व्यवहार बिटकॉइन मध्ये होतात. म्हणजे ही इज अ डॉमिनेटिंग क्रिप्टोकरन्सी. हे कसं आहे माहितीये का की आपण फोटोकॉपी करायला जातो, आपण सरसकट म्हणतो मी झेरॉक्स करायला गेलो होतो. फोटोकॉपी मधल्या मोनोपोली प्लेअर म्हणजे झेरॉक्स आहे. झेरॉक्स वेगळं आणि फोटोकॉपी वेगळं नाहीये. आज आपल्या देशामध्ये 34 खाजगी विमा कंपन्या आहेत. अगदी इंजिनियर, MBA, फायनान्स असलेले विद्यार्थी सुद्धा, मगाशी म्हणलं तसं 250 जण होते आणि NSDLच्या एकूण स्टाफच्या 96% स्टाफ इंजिनियर MBA आहेत. ते जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सांगायचे सर उद्या जरा उशिरा येई ना, का त्यावेळेला फारसं आजच्या इतकं ऑनलाईन नव्हतं. बरं बॉसला रिपोर्ट करायचं असतं हल्ली, बॉसची परमिशन नसते घ्यायची, काय मला माहिती नाही पण ती वस्तुस्थिती आहे. मग त्याला मी कधीतरी उद्धटपणाने विचारायचो, असं विचारण्याला उद्धटपणा म्हणतात की अरे हो तू उशिरा येतोयस हे सांगितलंस पण कारण काय? की तो म्हणायचा सर ICICI प्रुडेन्शियलची LIC पॉलिसी घ्यायला गेलोय. आणि मी हसलो की त्याला राग यायचा. पण LIC हा इतका डॉमिनंट प्लेअर आहे, झेरॉक्स हा इतका डॉमिनंट प्लेअर आहे, बिटकॉइन हा इतका डॉमिनंट प्लेअर आहे, मग त्याचे भाव का पडले? आज मी मगाशी म्हटलं तसं 179 पद्धतीच्या क्रिप्टोकरन्सीज आहेत. त्यातल्या 164 लॉसमध्ये आहेत आणि यातल्या 150 गेली 2.25 वर्ष लॉसमध्ये आहेत. त्या का लॉसमध्ये आहेत? तर मुळात क्रिप्टोकरन्सीची किंमत ही त्याच्या सप्लाय डिमांडवरती ठरते. म्हणून मी मगाचं उदाहरण दिलं, मी आणि तुळपुळे, मग तुळपुळ्यांचे शेजारी, मग त्यांचे शेजारी, मग इकडे माझे शेजारी, माझ्या शेजाऱ्याचे शेजारी. तर चीनमध्ये, चीनचा जो कमोडिटी मार्केट आहे
त्याच्यात 98% व्यवहारांमध्ये पेमेंटची देवाणघेवाण क्रिप्टोकरन्सीतनं करता येत असे. क्रिप्टोकरन्सी ही चीनची सुद्धा अधिकृत करन्सी नाही. आणि मी मिरजकरांना सांगायला हवं अशातला भाग नाही की जागतिक कमोडिटी मार्केटला मधला 10 प्लेअर म्हणजे चीन. मग सगळ्यात मोठा रँकवाला चीन, त्याच्यातल्या पेमेंट इन्स्ट्रुमेंटचं स्वरूप क्रिप्टोकरन्सी, म्हणून क्रिप्टोकरन्सीला डिमांड होती. चीननं क्रिप्टोकरन्सी निर्माण केलेली नाही ही त्याच्यापेक्षाही गमतीचा भाग आहे. म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदारचं हे उदाहरण आहे. पण ज्या वेळेला करोना चीनमधनं बाहेर पडला त्यांनी असं म्हणलं अनवधनानं. आता चीनचं अनवधन म्हणजे काय असतं आपण सगळ्यांनी पाहिलंय. आणि मग ज्या वेळेला अमेरिका, युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांनी जेव्हा चीनवरती दबाव वाढवायला सुरुवात केली त्यावेळेला ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये स्मूदनिंग द रफल्ड फिदर्स असं म्हणून पाऊल चीननं एका रात्री जाहीर करून टाकलं की उद्यापासून, मी रात्री म्हटलं चीनच्या, तेव्हा त्यांनी असं जाहीर करून टाकलं की उद्या सकाळपासून आमच्या कमोडिटी मार्केटमध्ये आता आम्ही क्रिप्टोकरन्सी वापरणार नाही, मान्यता नाही. आमच्या चलांमध्ये पैसे द्या किंवा $मध्ये पैसे द्या. कल्पना करा, कमोडिटी मार्केटमधला मोठा प्लेअर चीन, त्याच्या 98% व्यवहारांचं पेमेंट इन्स्ट्रुमेंट क्रिप्टोकरन्सी, आणि हा रात्री म्हणतो बाबा उद्यापासून मी वापरणार नाही. काय झालं डिमांडचं? ती डिमांड आजपर्यंत रिव्हाइव्ह झालेली नाही, म्हणून इतक्या करन्सी इतका काळ लॉसमध्ये आहेत. यातली कुठचीही शक्यता डिजिटल रुपयामध्ये नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून डिजिटल रुपयाला कृपा करून बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सी म्हणू नका. माझ्या आयुष्यामध्ये मी सहसा कधी कागद हातात घेऊन बोलायला उभा राहत नाही, पण यातला कुठचाही मुद्दा विसरू नये आणि फार दीर्घकाळ बोलू नये म्हणून फक्त जॉटिंग करून ठेवलंय पॉइंट्स. म्हणजे डिजिटल रुपयाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या की ती माझ्या देशानं अधिकृत करन्सी म्हणून निर्माण केली आहे. त्याचं मूल्य हे असं डिमांड सप्लायवरती नाही ठरणार आहे. जसं ₹1 मूल्य ₹1 असतं, 2000 रुपयाचं मूल्य ₹2000 असतं. हा, आता महागाईचा दर वर खालती झाला तर त्या ₹1 पहिल्यांदा मला जेवढ्या वस्तू येत होत्या त्या महागाई वाढल्यानंतर कमी प्रमाणात मिळतील. महागाई कमी झाली तर जास्त प्रमाणात मिळतील, पण ₹1 राहतो. बदलते ती त्याची क्रयशक्ती, त्याची फेस व्हॅल्यू नाही बदलत. क्रिप्टोकरन्सीमध्ये फेस व्हॅल्यू सकट सगळं बदलतं हे लक्षात घ्या. कारण डिजिटल रुपयाचं मूल्य ते इश्यू करताना रिझर्व्ह बँक ठरवणार आहे. मग डिजिटल रुपया कशा पद्धतीनं अस्तित्वात किंवा उपयोगात येईल याचा विचार करा. कारण मिरजमध्ये किती प्रमाणामध्ये लोक शेअर बाजारामध्ये आणि कमोडिटी मार्केटमध्ये आणि विशेषतः उलाढालींमध्ये, ट्रेडिंगमध्ये, शेअर मार्केटमधल्या इन्व्हॉल्ड आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. इथे 2 गोष्टी आपण लक्षात घेऊ. डिजिटल रुपया आणण्याची आवश्यकता का होती आणि ती क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळी कशी आहे? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे फरक म्हणजे क्रिप्टोकरन्सी हे एका अर्थानं इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे, भले ते स्पेक्युलेटिव्ह असलं तरी. पण डिजिटल रुपया हे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट नाही. मी डिजिटल रुपयामध्ये पैसे गुंतवत नसतो. तुम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करता, डिजिटल रुपया तसं नाही आहे. मी चेकनी पैसे देत होतो, मी डेबिट कार्डने पैसे देत होतो, मी क्रेडिट कार्डने पैसे देत होतो, मी कॅशने पैसे देत होतो, अलीकडच्या काळामध्ये भीम पे, गुगल पेने देत होतो. त्याच्यामधलं एक ॲडिशनल मोड ऑफ पेमेंट म्हणजे डिजिटल रुपया आहे. मग डिजिटल रुपया आहे कसा? आपण सगळ्यांनी डिमटेरियलायझेशन ऑफ शेअर्सची संकल्पना पाहिलेली आहे. फिजिकल शेअर सर्टिफिकेट मी सांभाळत होतो, त्याच्या पाठीमागे माझं नाव होतं, त्याच्यावरती सर्टिफिकेट नंबर होता, त्याच्यावरती रजिस्टर्ड फोलिओ नंबर होता. मग 1996 पासनं आपल्या देशामध्ये डिपॉझिटरीजची सुरुवात झाली आणि आपण हळूहळू फिजिकल शेअर सर्टिफिकेटकडनं डिमटेरियलाइज शेअर्सकडे गेलो. पण तरी सुद्धा आज मितीला कायद्यानं मला जर फक्त शेअर्स सांभाळायचे असतील, मी विकली आहेत म्हणून त्याची बाजारात डिलिव्हरी द्यायची नसेल, स्टॉक एक्सचेंजला डिलिव्हरी द्यायची नसेल, तर आजही मी शेअर सर्टिफिकेट फॉर्ममध्ये शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, माझ्याजवळ सांभाळू शकतो.
सेबी एवढंच म्हणते की तुम्ही जोवर ओनर आहात ते तुमच्या तिजोरीत ठेवायचे, तोवर आमची काय म्हणणं नाही, पण उद्या जर तुम्हाला बाजारामध्ये द्यायचे तर ते डिमटेरियलाइज पाहिजेत. बस एक्झॅक्टली हाच फरक कॉम्प्युटराइज्ड आपला डिजिटल रुपया आणि पूर्वीचा पेपर रुपया याच्यामध्ये आहे. आज मितीलाही आपण एकाच बँक अकाउंटमध्ये पेपर फॉर्म मधलाही रुपया सांभाळू शकतो आणि त्याच बँक अकाउंटमध्ये रिझर्व्ह बँकेच्या आज मितीला असलेल्या नियमांनुसार, आज मितीला हा शब्दप्रयोग महत्वाचा, स्वीकारू शकतो. तो वापरायचा कसा या गोष्टीकडे येणेच मी. पण ह्याच्यामधला फरक तुम्ही लक्षात घेताय? यातनं जन्माला आलेल्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत याचा विचार करताय. मी म्हटलं तसं 8 वर्षाच्या कालखंडानंतर मी मिरज विद्यार्थी संघात बोलतोय, तेवढ्या कदाचित मी माझ्या आधीच्या भाषणात मांडलेला मुद्दा इथे मांडला गेला नसेल म्हणून तो मांडतो आणि पुढे जातो. हे डिजिटल रुपया हे गणित खरं सांगू का, त्यावेळेला मी म्हटलं तर 1 फेब्रुवारी 2022ला अर्थमंत्री भाषण करून थांबल्या आणि त्यावेळेला मी CNBC वरती होतो आणि मी त्यावेळेला म्हटलं होतं की ज्या वेळेला डिजिटल रुपया ऑफिशियली आपल्या देशामध्ये लॉन्च होईल त्याच्यानंतरच्या 6 महिन्यामध्ये कमीत कमी 10 देश तरी असं सांगतील की डिजिटल रुपयामधलं पेमेंट आम्ही स्वीकारायला तयार आहोत. तुमच्या असं लक्षात येईल 1 नोव्हेंबर 2022ला रिझर्व्ह बँकेनं अधिकृतपणाने जाहीर केलं की आम्ही 9 बँकांच्या माध्यमातून डिजिटल रुपया लॉन्च करतोय आणि अत्यंत लिमिटेड स्वरूपामध्ये गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट स्वरूपाचे व्यवहार हे डिजिटल रुपयामध्ये होतील. 1 डिसेंबरपासून त्यांनी तत्वतः इन प्रिन्सिपल असं मान्य केलं की ज्याला डिजिटल रुपया हवाय त्याला द्यायची व्यवस्था करता येईल, पण नंतर तो नियम मागे घेतला आणि त्या 9 बँकांच्या ऐवजी 19 बँकांना डिजिटल रुपयामधले व्यवहार करायची परवानगी दिली. आणि तुम्हाला की सगळ्यांना माहिती आहे 1 नोव्हेंबर 1 डिसेंबर कुठचीही तारीख धरा, आज आपण 11 मेला आहोत. या 5-6 महिन्याच्या काळामध्ये जगातल्या 19 देशांनी मान्य केलंय की आम्ही डिजिटल रुपया आमच्या बास्केट करन्सीमध्ये मान्य करायला तयार आहोत. याचा अर्थ आता तिथे मला ट्रॅव्हलर्स चेक नेण्याची आवश्यकता नाही. डेबिट कार्ड क्रेडिट कार्डच्या ऐवजी डिजिटल रुपयामधल्या जीपेच्या माध्यमातूनही इन्स्ट्रक्शन्स म्हणून मी पैसे देऊ शकतो. याचा अर्थ लक्षात आलाय. आणि म्हणून मी काही संस्थांमध्ये इकॉनॉमिक पॉलिसी ॲज डिफेन्स स्ट्रॅटेजी या विषयावरती बोलतो आणि त्यावेळेला मी असं म्हटलं तर फेब्रुवारी 2022मध्ये की क्रिप्टो करन्सी नको किंवा क्रिप्टो करन्सीला आम्ही मान्यता देणार नाही. हा काही फक्त 2014 नंतरच्या सरकारचा, अगदी तारीखवार सांगायचं झालं तर 27 मे 2014 नंतरच्या सरकारची भूमिका नाही आहे. ही भूमिका 1999 पासून एक भारत म्हणून आपण पाळली आहे. 1999 ते 2023 या काळामध्ये आपल्या देशात होऊन गेलेल्या प्रत्येक पंतप्रधानाची राजकीय जातकुळी पहा, सरकारची जातकुळी पहा, अर्थमंत्र्यांची वृत्ती पहा, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर्सची वृत्ती पहा, प्रचंड वैविध्य आहे. पण तरीही आपली भूमिका एक आहे की वी आर नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट अ क्रिप्टो करन्सी. जागतिक पातळीवरती प्रचंड दबाव आहे कारण अमेरिकेचा क्रिप्टो करन्सीला पाठिंबा आहे. हे चीनचं प्रकरण व्हायच्या आधीच्या काळात. आज आपण डिजिटल रुपया अस्तित्वात आणल्यानंतर क्रिप्टो करन्सीला आम्ही मान्यता देणार नाही ही भूमिका मान्य व्हायला लागली, ही वस्तुस्थिती आहे. इथेच मला पुढचा मुद्दा मांडत आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये डिजिटल रुपयाची घोषणा पार्ट ए मध्ये झाली आणि पार्ट बी मध्ये क्रिप्टो करन्सीवरती 2 पद्धतीचे टॅक्स लागले. तुमचा जो प्रॉफिट होतो त्याच्यामध्ये TDS आला आणि वर्षाच्या अखेरीला तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरता त्यावेळेला इतर ॲसेट क्लास किंवा इन्व्हेस्टमेंट क्लासवरती जसा कॅपिटल गेन टॅक्स भरता किंवा इन्कम टॅक्स भरता तसा क्रिप्टो करन्सीच्या टॅक्स ट्रान्झॅक्शन्सवरती आला. मला त्यावेळेला अनेकांनी प्रश्न विचारला की सर तुम्ही तर म्हणत होता क्रिप्टो करन्सीला मान्यता नाही. हे पहा ना की इट्स अ रेकग्निशन. टॅक्स बसवला ह्याचा अर्थ रेकग्निशन असं नसतं. जे इकॉनॉमिक्सचे, फायनान्सचे, इन्व्हेस्टमेंट्सचे विद्यार्थी आहेत त्यांना कल्पना आहे की टॅक्सेशनच्या 2 भूमिका किंवा 2 पवित्रे असतात. एक असते
त्याला आपण एनकरेजिंग किंवा एनेबलिंग टॅक्स प्रोव्हिजन म्हणतो, की ह्या इमर्जिंग सेक्टर आहे त्याला मला वाढवायचं आहे, अशा वेळेला कमीत कमी दराने मी त्याच्यावरती टॅक्स कर लावतो. त्यांची पिढीजात आपण एक चूक करून बसलोय की कृषी उत्पन्न आयकराच्या जाळ्यात नाही. आता कोणतंही सरकार नवीन उत्पन्नाच्या साधनाबद्दल ही रिस्क घेऊ शकत नाही, पण ते सेक्टर वाढावं अशी अपेक्षा असते. मग कॉटेज इंडस्ट्री असतील, स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील, सुरुवातीच्या काळामध्ये ॲक्वाकल्चर, सेरिकल्चर असेल, हल्लीच्या काळामध्ये स्पेस रिसर्च असेल, काही प्रमाणात डिफेन्स एनेबल्ड इन्स्ट्रुमेंट्स असतील, याही टॅक्समध्ये आलेत, कारण आता त्या संघटित स्वरूपात आल्यात. पूर्वी आपल्याकडे डिफेन्सची व्याख्या अत्यंत चांगली होती, आपल्या 4 सीमारेषांचं रक्षण की संपला विषय, बाकी सगळी आयात होती. पण ज्या दिवशी आपल्याकडं लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्या रात्रीच्या भाषणामध्ये 8 वाजता माननीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भरची घोषणा केली, तेव्हापासून रात्री 8 वाजता पंतप्रधान बोलणार आहेत म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या पोटात गोळा येतो. त्या मित्रोतला त्रो लांबला की आता काय बाजारात जाऊन आणून ठेवायचा याचा आपण विचार करतो. हे जरी मान्य केलं तरी त्या ह्याच्यामध्ये आपण डिफेन्सची घोषणा केली, त्या बजेटमध्ये डिफेन्सवरती टॅक्स आला. म्हणजे मी गमतीने हल्ली मॅनेजमेंट अकाउंट्समध्ये शिकवताना म्हणतो की मी 80 साली BCom झालो तेव्हा मला इलेक्ट्रिसिटी अकाउंट्स होते, आता फायनान्सच्या विद्यार्थ्यांना डिफेन्स अकाउंट शिकवायला लागलेत. त्या एकाच बजेटमध्ये टॅक्स आला. डिफेन्सवर 2% आहे, एनेबलिंग, एनकरेजिंग, आणि क्रिप्टोकरन्सीवरती 20% आहे, विच इज अ हायेस्ट स्लॅब. कारण क्रिप्टोकरन्सीवरचा टॅक्स हा पनिशमेंट टॅक्स आहे, इट इज नॉट अ रेकग्निशन. डिजिटल रुपयामध्ये कोणताही टॅक्स नाही, हे लक्षात घ्या. डिजिटल रुपया हे खरं सांगायचं म्हणजे एक पॉलिसी स्टेटमेंट आहे, एक पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. पॉलिटिक्स याचा अर्थ मी मोदी वर्सेस राहुल गांधी असा मला अभिप्रेत नाही आहे. इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी म्हणून केलेली गोष्ट आहे. 2 गोष्टी आपण लक्षात घेऊ. डिजिटल रुपया 1 नोव्हेंबरला जेव्हा लॉन्च झाला त्यावेळेला ज्या 9 बँका निवडलेत त्याच्याकडे लक्ष द्या ना. रिटायर झाल्यापासून दर रविवारी सकाळी 9 ते 11 2 तास मी ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट सेशन्स घेतो, ट्रेनिंग सेशन्स घेतो. त्यातले महिन्यातले 2 रविवार मी डे आणि पोझिशन ट्रेडिंगवरती बोलतो. या काळामध्ये मी ज्या 150 स्क्रिप्ट सांगितल्या त्यातल्या 149 स्क्रिप्ट चालल्या. एक स्क्रिप्ट चालली नाही, त्याचं नाव आयुर्विमा महामंडळ आहे. त्याला पर्याय नाही अशाही अर्थी त्या गमतीचा मुद्दा सोडो. आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ह्या डिजिटल रुपयामध्ये प्रोव्हिजन करताना, सर्क्युलेशन देताना ज्या 9 बँका निवडली आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. आणि ह्या आत्तापासून घेऊन ठेवा, पुढची 2-2.5 वर्ष विकू नका आणि त्या मजबूत प्रॉफिट देतील. त्यातली पहिली बँक होती स्टेट बँक ऑफ इंडिया. 2.5 वर्षात त्याचे भाव काय झाले पहा. यस बँक, बाकी काय खरी खोटी, राणा कपूर चांगला का वाईट, कपूर आडनावातच गोंधळ आहे, परंतु त्याचे बाजारभाव शेअर्सच्या दृष्टिकोनातून सुधारले, हे मान्य होतं की नाही. HDFC, आत्ताचं मर्जरचा काळ सोडून द्या, पण HDFC बँक गेल्या 2.5 वर्षात चांगली झाली आहे. 2 पब्लिक सेक्टर बँक्स आणि 2 प्रायव्हेट सेक्टर बँक्स, त्यांचेही भाव वाढले. पण त्यातल्या 2 बँका आहेत त्या लक्षात घेण्याजोग्या आहेत. एक येस बँक, की ज्याचं स्टेट बँकेने सांगितलं तर मी फक्त मॅनेजमेंट करीन, मी कधीही ही बँक मर्ज करून घेणार नाही. पण त्याच्याही पेक्षा पॉलिटिकल स्टेटमेंट असलेली बँक होती HSBC. या बाकीच्या 8ही बँकांमधलं असलेले एक गणित असं होतं की डिजिटल रुपयामध्ये मला जे एक कॉम्प्युटर्स लागतील, मला जे सॉफ्टवेअर लागेल, मला जे हार्डवेअर लागेल, मला जे नेटवर्क लागेल, मला जे इंटिग्रेशन लागेल, ते करण्याची खूप मोठी कॅपॅसिटी ज्या बँकांकडे आहे त्या शॉर्टलिस्ट केल्या. ती किती प्रमाणावरती इंटिग्रेशन आहे याची कल्पना आली. साधं गणित पाहू आपण. माझी पिढी गुगल पे जेव्हा सुरू झाला आणि कोरोनाच्या काळामध्ये ते वापरण्या वाचून काही गत्यंतर राहिलं नाही. अख्खी माझी 40 वर्षाची करिअर डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे. ICL UK मध्ये जगाला कम्प्युटर विकून मी पोट भरायला सुरुवात केली आणि मग BSE, SEBI आणि NSDL म्हणजे सगळं डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस होतं. तरीही वैयक्तिक आयुष्यात मी जर सरांना गुगल पेनी पैसे पाठवत असेन सुरुवातीच्या काळामध्ये, तर ते पैसे पाठवल्यानंतर त्या माझ्या मोबाईलवरती तो बझर वाजून निळी टीक येईस्तोवर मी अस्वस्थ, अक्षरशः अत्यावस्थ होतो.
बरं ती टीक आली रे आली की त्या स्क्रीनच्या बाहेर येऊन मी सरांना फोन करणार, सर मी पैसे पाठवले तुम्हाला मिळाले का? अरे तू पाठवले ना, तुझ्याकडे आलं ना, त्याला नाही मिळालं तर तो करेल ना फोन, पण नाही मी पाठवलेत पैसे, कारण तोही माझ्या इतकाच अत्यावस्था. त्यांचा फोन ठेवला रे ठेवला की मग माझी पुढची धडधड, माझ्या बँकेचा मेसेज नाही आला अजून. मग त्या बँकेचा मेसेज आला की तो ठेवला की ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन माझ्या स्टेटमेंटमध्ये दिसतं का नाही. हे झालं का दुसऱ्या दिवशी नसलेली किंवा नको असलेली कोथिंबीर घ्यायला मी बाहेर बँकेत जाऊन पासबुक पुरं करून आणणार. तुम्ही हसताय, तुमच्या लक्षात येत आहे का आता डिजिटल रुपयानंतर या प्रत्येक स्टेजवरती मला इंटिग्रेशन आहे. मी मगाशी म्हटलं की आता माझ्या एकाच बँक अकाउंटमध्ये आज मी तिच्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मी पेपर रुपयाही ठेवणार आहे आणि डिजिटल रुपयाही ठेवणार आहे. मग ज्या वेळेला मी 2022 मध्ये म्हटलं की बाबा रे तुमच्या बँकांचे पासवर्ड बदला, कारण माझ्या जनरेशनमध्ये आमची स्थिती कायम आहे. ऑनलाईन बँकिंग आमचा पॅन नंबर पासवर्ड आहे, ऑनलाईन म्युच्युअल फंड माझा पॅन नंबर पासवर्ड आहे. आणि मी गेले वर्षभर सांगतो तर माझे कलिग, माझ्या घरातली माणसं, माझे मित्र, बॅचमेट्स, आता आम्ही सगळे रिटायर होत ना, त्यामुळे एकमेकांची खेचायला पुष्कळ भाव आहे. ते म्हणायचे ह्याला लागले वेळ. मी म्हटलं लक्षात ठेवा रे, पॅन नंबर हा येणाऱ्या काळात पासवर्ड म्हणून वापरता येणार नाही आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आली ना ती घोषणा की पॅन वुड बी अ कॉमन KYC आणि IT सिक्युरिटी ॲक्ट टेल्स यू अ कॉमन पासवर्ड, अ कॉमन KYC कांट बी अ पासवर्ड. जर येणाऱ्या काळामध्ये जसजसं आपलं डिजिटल रुपयाचं महत्त्व वाढत जाईल तसतसं रिझर्व्ह बँक सांगू शकते की नाही की तुम्ही जर तुमच्या अकाउंटमध्ये फक्त पेपर रुपी ठेवत असाल तर आत्ताचा 8 डिजिट पासवर्ड चालेल, तो अल्फा न्यूमेरिक पाहिजे, त्याच्यात एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, ओके. पण जर तुम्ही एक सेपरेट इन्व्हेस्टमेंट क्लास, कारण IT सिक्युरिटी सांगतो म्हणून मी मगाशी सांगितलं NSDLचा मी CRO होतो, NSDLचा मी CCO होतो, NSDLचा मी CVO होतो. आणि IT सिक्युरिटी ॲक्ट, IT प्रोटोकॉल असं सांगतं की व्हेन यू आर होल्डिंग मोर दॅन वन टाईप ऑफ ॲसेट इन अ सिंगल कस्टोडियन दॅट इज बँक अकाउंट, युअर पासवर्ड हॅज टू बी मच मोर स्ट्रॉंग. आणि रिझर्व्ह बँक त्या बाबतीत भयंकर टेक्सॅव्ही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. अशोक तुळपुळे सर बँकर होते असं म्हणू आता रिटायर झाल्यामुळे. ते मान्य करतील की गेल्या 6 वर्षातली रिझर्व्ह बँकेने ऑडिटमध्ये काढलेल्या क्वेरीजमध्ये टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेरीज जास्त आहेत. त्यातल्या फेल्युअरमुळे पेनल्टीचं प्रमाण जास्त आहे आणि ती कोणालाही करतात, ते असे घाबरत नाहीत. आपल्याला माहिती आहे HDFC बँकेच्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून 7 महिने नवीन क्रेडिट कार्ड इश्यू करता येणार नाही असं HDFC बँकेला सांगितलं. तर याच्यात टेक्नॉलॉजीचं महत्त्व लक्षात घ्या. डिजिटल रुपयामध्ये ते अधोरेखित होत आहे. या 9 बँकांमध्ये ते होतं, याचं रेकग्निशन म्हणून त्या शॉर्टलिस्ट झाल्या होत्या. उद्या जर रिझर्व्ह बँकेनं सांगितलं की जर तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे पेपर रुपी आणि डिजिटल रुपी सांभाळणार असाल तर 8 डिजिटच्या ऐवजी 9 डिजिटचा पासवर्ड करा. आता तुमचे कुठचे मेसेज सिस्टम्स बदलतील, कुठचे फाईल साईज बदलतील, कुठच्या तुमच्या क्रिप्स बदलतील याचा विचार करा. यातनं जन्माला येणाऱ्या नवीन एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या एज न्यूट्रल आहेत, ज्या जेंडर न्यूट्रल आहेत, ज्या क्वालिफिकेशन न्यूट्रल आहेत त्याचा विचार करा. कारण येणाऱ्या काळामध्ये डिजिटल रुपया फक्त या 9 बँकांमध्ये नाही आहे ना, अगदी तुमच्या माझ्या कोपऱ्यावर असलेल्या पतसंस्थेपर्यंत जोपर्यंत हे इंटिग्रेशन येत नाही. कारण मी म्हटलं तसं त्या टिकवरचा मला मेसेज फॉर्मॅट बदलायला हवा, माझ्या मेसेजवरचा बदलायला हवा, वेबसाईटवरचा बदलायला हवा, माझ्या पासबुकचा बदलायला हवा. मग कदाचित ते असं म्हणतील की 8 डिजिट पासवर्ड आहे, ते सर्वच लेव्हललाच इंटिग्रेशन होईल. 8 डिजिट पासवर्ड आहे तो पेपरसाठी, 9 डिजिट आहे तो पेपर आणि डिजिटलसाठी. तिथपासनं जर सुरुवात झाली तर प्रोसेसिंग बदलतं, रेकॉर्डिंग बदलतं आणि इन्फॉर्मेशन सिस्टम बदलते. येणाऱ्या काळामध्ये IT टेक्नॉलॉजी, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅमिंग किती बदलेल करा विचार. मग आता येणाऱ्या काळामध्ये डिजिटल रुपया कुठपासनं येऊ शकतो याचा विचार करूया आणि माझं विवेचन संपवतो. तर तुम्ही इतक्या शांतपणे ऐकताय याचा अंत मी पाहू शकत नाही. जसं यजमानाचा धर्म असतो तसा अतिथीचाही काही धर्म असतो आणि प्रोटोकॉलमध्ये तो पाळावा लागतो. हा विषय का ठेवावासा वाटला असेल असं माझ्या मनामध्ये कुतूहल होतं.
तो प्रश्न आधी मी त्यांना विचारला नाही, पण जाहीरपणे आता मी मला स्वतःला विचारतोय, कारण तसा डिजिटल रुपया आपल्यापैकी कोणीही पाहिलेला नाही. म्हणजे मगाशीच आम्ही वर बसलो होतो, तर ते म्हणाले मला की मी जसं साह्यांचं कलेक्शन करतो तसं मी नाण्यांचं कलेक्शन करतो. म्हणजे ते सांगत होते मला अगदी बाबरकालीन काळापासूनच आहे. ते म्हणले बिटकॉइन आणि डिजिटल रुपयाचं कलेक्शन करता येईल का? अहो म्हणलं तसं कलेक्शन करण्याजोगं त्याच्यात काही नाहीच, पण मला माझ्या पिढीला लागतं ना काहीतरी ॲक्नॉलेजमेंट पाहिजे. माझ्या डोळ्यानं पाहिलं ही जी एक मेंटॅलिटी आहे, म्हणजे फिजिकली मी दुसऱ्याच्या डोळ्यानं खरं म्हणजे पाहूच शकत नाही, पण म्हणण्याची भाषा काय, माझ्या डोळ्याने बघितलं, माझ्या कानाने ऐकलं, तू तुझ्याच कानाने ऐकणार ना. ही पिढी जोवर आहे तोवर असंच रिझर्व्ह बँक असं म्हणली की जसं मला बँकेचा मेसेज येतो माझा अकाउंट डेबिट झाला आहे इलेक्ट्रॉनिक पेमेंट करताना, डिजिटल पेमेंट करताना, तर एक क्लास असाही असू शकतो ना की जे म्हणतील या डिजिटल रुपयामध्ये फार गडबड आहे बाबा, कारण ट्रॅक होतं. चंद्रशेखर टिळकचा अकाउंट डेबिट झाला, सरांचा अकाउंट क्रेडिट झाला, पूर्वी एवढंच क्रेडिट व्हायचं, या इलेक्ट्रॉनिकमध्ये किती वाजता क्रेडिट डेबिट झालं हे सुद्धा कळतं. आणि फार ट्रान्सपरन्सी आपल्यापैकी कोणालाच नको असते, ज्याचा बळी आहे मी. जेव्हा स्टॉक एक्सचेंजच्या कॉन्ट्रॅक्ट नोट्सचं कम्प्युटरायझेशन झालं, जेव्हा स्टॉक एक्सचेंजच्या ट्रेडिंग फ्लोअरचं कम्प्युटरायझेशन झालं, हवाला पद्धतीनं पैसे देताच आले नाहीत बाहेर. त्यामुळे जी आपल्याकडे बॉम्ब्लास्टची सिरीज झाली ते काय चुकून ताजमहाल हॉटेलमध्ये नव्हते गेले. त्यांच्या हिटलिस्टवरती 42 जण होती, त्यातले 34 जण त्या दिवशी तिथे ताजमध्ये एका मीटिंगला होते. ते म्हणले एका रकमेत पटतील. त्या 42 मधला 6वं नाव माझं होतं, त्यामुळे मला हे माहिती आहे. मग आता डिजिटल रुपयामध्ये हे होऊ नये, पण तुम्हाला ॲश्युरन्स मिळावा म्हणून ते म्हणले डिजिटलमधलं ट्रान्झॅक्शन झालं की एक इलेक्ट्रॉनिक ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला येईल. इज इट नॉट अ न्यू ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस? सगळ्या बँका, सगळ्या पतसंस्था, सगळ्या सहकारी बँका, सगळ्या राष्ट्रीयकृत बँका, सगळ्या खाजगी बँका, सगळ्या विदेशी बँकांना हे करायचं आहे. मग तो कशा पद्धतीनं येऊ शकतो? नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकार असं म्हटलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधली जी पेमेंट्स आहेत, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधली जी पेमेंट्स आहेत, देवाणघेवाणे दोन्ही बाजूंनी होत असते ना ती, मग ती GST मधले रिफंड असतील, काही असतील, तर सरकार यापुढे डिजिटल रुपयामध्ये देईल. म्हणजे त्याच्यात ही पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. म्हणजे जसं HSBC घेण्यामधले पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. हाँगकाँग बँकेच्या आपल्या देशात किती ब्रांचेस पाहिले आहेत? माझ्या अख्ख्या 42 वर्षाच्या फिनान्शियल करिअरमध्ये फक्त 9 शहरात मी हाँगकाँग बँकेच्या ब्रांचेस पाहिलेत. तरीही हाँगकाँग बँक का घेतली? तर हाँगकाँग बँक अशासाठी घेतली, त्याची कारणं 2, आणि यातनं हा मुद्दा सुचला. सगळ्यात पहिलं, हाँगकाँगचा राजकीय मालक आता चीन आहे. त्यालाच सांगितलं की आता आम्ही डिजिटल रुपयाकरता हाँगकाँग बँक घेतोय, म्हणजे आम्ही क्रिप्टोकरन्सीला मान्यता देत नाही. आणि म्हणून 1 फेब्रुवारी 2022च्या बजेटनंतर ABP माझावरती बोलताना मी असं म्हटलं होतं की हा निर्णय कदाचित अर्थमंत्र्यांनी घ्यायच्या ऐवजी परराष्ट्र मंत्र्यांनी घेतला असावा, कारण जयशंकर इज केपेबल ऑफ टेकिंग दिस डिसिजन. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या देशामध्ये ज्या विदेशी वित्त संस्था, मराठी भाषेत सांगायचं म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स FII, हे जे पैसे गुंतवतात त्या सगळ्यांची बॅक ऑफिसेस सिंगापूर किंवा हाँगकाँगमध्ये आहेत. त्यामुळे तो पैसा येताना HSBC अकाउंटमधनं येतो, म्हणजे इच्छा असो वा नसो त्यांना डिजिटल रुपया वापरावा लागेल. याचं गणित पहा. त्यामुळे मगाशी जे 19 देश म्हणले त्यातले पहिले 2 देश सिंगापूर आणि हाँगकाँग आहेत, तिसरा देश ऑस्ट्रेलिया आहे आणि चौथा देश न्यूझीलंड आहे. आणि बरोबर याच 4 देशातनं FII मधनं जास्तीत जास्त पैसा माझ्याकडे येतो. इज इट नॉट अ पॉलिटिकल स्टेटमेंट? असंच पॉलिटिकल स्टेटमेंट पुढे आहे. आणि म्हणून पहा, मी त्यावेळेला म्हणलं होतं की आता शांतपणानं सरकार असं म्हणेल की बाबा रे, तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं काम आपण सोपं करू. दिवस लांब नाही, ज्या वेळेला सरकारच असं सांगेल की चंद्रशेखर टिळक तुम्ही बघा, त्याची सुरुवात झाली आहे. ज्या बजेटमध्ये डिजिटल रुपया आला, फॉर्मॅट सांगतो मी कसं कुठे काय बघावं याचा, बाकी काही नाही. बघा, ज्या बजेटमध्ये क्रिप्टोकरन्सीवरती टॅक्स आला, ज्या बजेटमध्ये डिजिटल रुपयाची घोषणा झाली, त्याच बजेटमध्ये एक अनाउन्समेंट झाली की जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्यांना पेन्शन हा एकमेव उत्पन्नाचा मार्ग आहे, त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही. त्यांनी टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही म्हणलेलं.
त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही असं म्हणलं. का म्हणलं? पेन्शन कोण देतं? पेन्शन हातात येतं. हातात येतं म्हणजे माझ्या बँकेत जमा होतं, मी जाऊन काढतो. त्यामुळे 1 ते 7 आपल्या बँकांच्या बाहेरची रांग बघा. आमच्या डोंबिवलीमध्ये मी गमतीने म्हटलं तर आमच्या डोंबिवलीमध्ये 32 वेगवेगळे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. आता रिटायर झाल्यानंतर मी अजून ते मला ज्येष्ठात घेत नाहीत, कारण मी ज्येष्ठ दिसत नाही कदाचित, टक्कल मागणे पुढणं नाही आहे. तर मी त्यांना म्हटलं, तर ते म्हटलं आमच्या मिटिंगला लोक येत नाही. तेव्हा म्हटलं सगळ्यात सोपं 1 ते 7 बँकेच्या बाहेरच मिटिंग घ्या ना, नाहीतरी बँकाही खुर्च्या ठेवतातच, एवढी रांग असते. याचं कारण असं आहे की नाव इट इज डिजिटल, इट कम्स फ्रॉम गव्हर्नमेंट टू युअर बँक अकाउंट. हे सगळे डिटेल येतात. डिजिटल रुपयाचं ट्रान्झॅक्शन तर आता टाइम स्टॅम्प होऊन येणार आहे. मग पेन्शन डिजिटल रुपयामध्ये येऊ शकतात, इन्कम टॅक्स रिफंड डिजिटल रुपयामध्ये येऊ शकतात. मगाशी मी तुळपुळे सरांना म्हटलं तसं की ऑलरेडी सरकारने एक विशिष्ट तारीख डिक्लेअर केली आहे, पण ती राज्य सरकारांची संमती मिळवायची म्हणून थांबली आहे. कारण शिक्षण आणि कृषी हे विषय एकट्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत नाहीत, ते राज्य सरकारांच्याही अखत्यारीत येतात, ज्याला आपण कन्करंट लिस्ट असं म्हणतो. तर सरकारने तत्वतः घेतलेला निर्णय असा आहे की 8वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना कारण आपण जनधनमध्ये आता 8वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना अकाउंट ओपन करायची परवानगी दिली ट्रान्झॅक्शन्सवाले. तसे मायनर अकाउंट नाही, त्यांच्या मूळ अकाउंटचं. बाकी मायनर अकाउंट्स असतात पण तो नॅचरल गार्डियन चालवतो. पण 8वीच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत, अगदी रिसर्च स्कॉलर पर्यंत, ज्यांना राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची शिष्यवृत्ती आहे, 2024 या आर्थिक वर्षापासून त्या शिष्यवृत्त्या डिजिटल रुपयात येणार आहेत. तुम्ही आणि मी इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. आता सरकारने जर सगळं डिजिटल रुपया केला तर सरकार सांगू शकेल की टिळक तुम्ही टॅक्स भरू नका, आम्हीच तुम्हाला सांगतो. बरं, याची सुरुवात आधीच झाली आहे, आता फक्त ते फॉर्मलाइज व्हायचं आहे. ते सांगतील की टिळक आमच्या माहितीनुसार तुमचं उत्पन्न एवढं आहे पहिल्या 9 महिन्याचं, तुमचा गेल्या काही वर्षाचा ट्रेंड पाहू जाता तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये फार बडबड करता बजेटच्या निमित्ताने, आणि जवळजवळ तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या रिटायर झाल्यानंतरचा 70% भाग या वाट्यातच येतो. त्यामुळे तुम्ही एवढा टॅक्स भरल्यास उत्तम, नसल्यास तुमचा बँक अकाउंट माझ्याकडे आहेच. मी नोटीस दिल्यापासून 48 तासात टॅक्स भरा, अदरवाईज आय विल ऑटोमॅटिकली डेबिट युअर अकाउंट. तुम्ही हसताय मला, पण तुम्हाला इन्कम टॅक्सचा जो मेसेज येतो तो तुम्ही काळजीपूर्वक बघितलाय? पहिले 9 महिने येतात ना, तेव्हा त्याच्यात 140च शब्दात बसवायचं असतं, हे मला माहिती आहे. ते पहिले 9 महिने मेसेज असतो या पॅनच्या अंडर इतका टॅक्स भरलाय, आणि शेवटचे 3 महिने असा असतो एवढा टॅक्स भरलाय, एवढा कदाचित भरायचा बाकी आहे. हे कुठनं आलं? त्याची पुढची स्टेज डिजिटलमधलं पेमेंट वाढलं की आता टॅक्स रिटर्न सरकार कॅल्क्युलेट करेल, असं आहे का? तुम्ही मला सांगा, यातली कुठची गोष्ट क्रिप्टोकरन्सीमध्ये आहे? बरं, तुम्हाला आणि मला घाबरायचं काही कारण नाही ना. मी काय म्हणजे वक्ता, आयोजक काय, आणि तुम्ही सगळे श्रोते काय, आपण अत्यंत पापभिरू माणसं आहोत. माझी पापभिरू माणसाची व्याख्या अत्यंत सिंपल आहे. मी काही साहित्यिक वगैरे नाही, 30 पुस्तकं लिहिली असली तरी. ज्याला टॅक्स चुकवायची इच्छा आहे पण हिंमत नाही, असे म्हणजे पापभिरू. आपल्या सगळ्यांची स्थिती आहे का नाही बघा. यंगर जनरेशन सोडून आपण प्रवासाला निघतो, रेल्वेचा IRCTC वरनं रिझर्वेशन करतो, तोही तिकीट पाठवतो. माझी पिढी ते तिकीट आल्या आल्या पहिलं काय करते तर जाऊन एक प्रिंटआउट काढून आणते. तो TC शिरायच्या आतच मी 3दा तिकीट बघतो, आणि तो TC शिरल्या शिरल्या माझा चेहरा पडतो. हे सगळं डिजिटल रुपयात आहे. कारण तुम्हीच बँक अकाउंट देता, तुम्हीच KYC देता. आता तुमच्या लक्षात आलंय की का गेल्या 4 महिन्यामध्ये प्रत्येक बँकेचा तुमचा रिव्हाइज्ड फोटो द्या, रिव्हाइज्ड सिग्नेचर द्या आणि रिव्हाइज्ड टॅक्स रिटर्न द्या सांगतायत. हे डिजिटल रुपयाची हिंमत आहे. हे आत्ता का करावं लागतं? कारण एक गोष्ट नक्की आहे की इलेक्ट्रॉनिक पेमेंट आणि इलेक्ट्रॉनिक सेव्हिंगमुळे आता माझा डेटाबेस हा सगळ्यात जास्त आहे. मग यातनं मी माझी सोशल सिक्युरिटी वाढवली, यातनं मी माझी फायनान्शियल सिक्युरिटी वाढवली, आणि जो मी पहिला मुद्दा सांगितला होता त्या मुद्द्यावरती येऊन मी समारोप करतो. मी असं म्हटलं होतं की आपल्या देशामध्ये पेपर करन्सीचं प्रमाण मला कमी का करायचं आहे? कारण वरती जम्मू आहे, श्रीनगर आहे, लेह आहे, खालती केरळ आहे, आणि तिथे 7 राज्य आहेत.
आणि इट हॅज बीन फाउंड की द इन्स्टन्सेस ऑफ फाइंडिंग आउट अ फेक और अ डुप्लिकेट करन्सी इज हायेस्ट इन दीज 10 स्टेट्स. डिजिटल रुपयामध्ये फेक करायला परवानगीच नाही आहे, कारण एंड टू एंड मेसेजेस एन्क्रिप्टेड आहेत. त्याची पब्लिक की फक्त रिझर्व्ह बँकेकडे आहे. करावं लागतं की नाही? याची आवश्यकता का होती हे सांगतो आणि थांबतो. ते केवळ पेमेंट इन्स्ट्रुमेंट नाही, ते केवळ फिजिकल शेअर सर्टिफिकेट डीमॅटमध्ये घेतलं असं नाही आहे. फिनान्शियल ॲसेट क्लास मध्ये बघावं लागतं. तुमचा जो बाजूबाजूचा आहे ना, जसं आयन रँड म्हणली फाउंटन हेडमध्ये, की मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ हिज प्रिमायसेस अँड करन्सी इज ऑलवेज अ प्रॉडक्ट ऑफ हिज प्रिमायसेस. तुमच्या बाजूबाजूचे जे देश आहेत, मग पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, म्यानमार असेल, यांच्या आर्थिक स्थिती तुमची आर्थिक स्थिती याचा विचार करा. 2014 नंतरच काही सगळं जगात चांगलं झालं असं मी जरासुद्धा म्हणलेलं नाही, कारण इकॉनॉमिक्समध्ये, फायनान्समध्ये, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये पी हळद हो गोरी नसतं. 1991 ते 2023 इतके पंतप्रधान, इतके अर्थमंत्री, इतकी सरकार आपण बघितली, पण आपल्या देशाच्या अर्थकारणानं युटर्न केलेला नाही. सरकार बदललं तर योजनांची नावं बदलली असतील, प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटी बदलली असेल. काँग्रेस प्रणित सरकार असेल तर गांधी नेहरूंची नावं असतील, भाजप प्रणित सरकार असेल तर दीनदयाळजींचं निदान योजनेला नाव देण्यापुरेसं तरी नाव आठवतं. अलीकडच्या काळात सगळंच प्रधानमंत्री असतं, पण आपल्या पॉलिसीमध्ये कुठेही फरक झालेला नाही. त्याची फदनिष्पत्ती म्हणून आत्ता मी 6% प्लस मायनस GDP ग्रोथ रेट पाहतोय. आणि युअर इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी इज ऑलवेज अ बून फॉर युअर टेररिस्ट, हे लक्षात घ्या. तिथे सगळी गंमत होऊ नये म्हणून हा डिजिटल रुपया आहे, हे लक्षात घ्या. मग प्रश्न असा आहे की तुम्हाला जर एवढं सगळं कळतं तर मग ते देऊन टाका ना. देऊन टाका म्हणजे काय करायचं? डिमॉनिटायझेशनच्या वेळेला आपण पाहिलं, एका रात्रीत मी 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्या आणि मग लोकांची काय पंचायत झाली. आणि त्याच्यात एक वेडेपणा होता की 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्या आणि 2000ची नवीन नोट आणली. आपण चुकातनंही शिकतो. म्हणजे मी त्यावेळेला गमतीने डिमॉनिटायझेशनच्या वेळेला म्हणलं तर अशोक तुळपांना आठवत असेल, मी आणि यमाजी मालकरच बोललो होतं का वकील साहेब होते मला माहिती नाही. आणि म्हणून मी मालकरांना असं म्हणलं तर की म्हणलं सर हे 2000ची नोट आणली, हे कसं काय यश असू शकतं? कारण लाच घेणारा रक्कम सांगतो, लाच घेणारा डिनॉमिनेशन नाही सांगत. तो म्हणला पैसे द्या मोकळे करा. त्यांनी माझ्याकडे 20 लाख मागितले, मी उद्या 1 रुपयाच्या 20 लाख नाण्यांमध्ये त्यांनी त्याला पैसे दिले, त्याला काही फरक पडत नाही. तो म्हणला मला 20 लाख घेण्याशी मतलब आहे, कारण त्याची पचवायची ताकद आहे. ते दाणं एका नोट आहे आणि त्याला फरक पडत नाही. पण जेव्हा मी एकदम स्विच ऑन स्विच ऑफ करतो तेव्हा इमोशनली इन्व्हॉल्व लोक असतात. नेमक्या कुठे कुठे नोटा ठेवली आहेत हे त्या डिमॉनिटायझेशनमुळे कळलं. की साडीच्या घडीत किती आहेत, तांदूळाच्या डब्यात किती आहेत, घरात सांगितलेले किती आहेत, घरात न सांगितलेले किती आहेत. फक्त ब्लॅकच असतं असं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सिस्टमवरती जर एकाच वेळेला सगळं प्रेशर आलं तर सगळ्या बँका ते पेलू शकल्या पाहिजेत ना. आपण पाहिलं ना की इन्कम टॅक्सची वेबसाईट का क्रॅश झाली, तो फुकटचा इन्फोसिस बदनाम झाला. आपण GSTच्या वेळेला पाहिलं का तो रोल आउट करताना मला थांबावं लागलं. एक्झॅक्टली वी आर लर्निंग फ्रॉम द मिस्टेक्स अँड दॅट्स वाय डिजिटल रुपया इज कमिंग इन टू द ट्रांचेस. पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या वेळेला डिजिटल रुपया आपल्या इन्कम कंपोजिशनच्या किंवा ॲसेट कंपोजिशनच्या 5 ते 7% जास्त होईल आणि ट्रान्झॅक्शन्समध्ये त्याचं प्रमाण वाढेल, त्यावेळेला वी वुड बी वन ऑफ द स्टेट और अ कंट्री हुज करन्सी वुड बी पार्ट अँड पार्सल ऑफ अ ग्लोबल बास्केट ऑफ करन्सी. यातनं रुपयामध्ये होणारा आर्बिट्राज काय असेल याचा विचार करा. मिरजमध्ये इक्विटीमध्ये ट्रेडिंग करणारी माणसं आहेत, कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करणारी माणसं आहेत, तशीच करन्सीमध्ये ही ट्रेडिंग करणारी माणसं आहेत, याची मला कल्पना आहे. आत्तापासून जर तुम्ही हळूहळू रुपी डॉलर पॅरिटीमध्ये आर्बिट्राज करायला लागलात तर डिजिटल वुड बी नो ट्रिगर टू इट. यू कॅन हॅव अ पोझिशन ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज इन टू इट. प्रश्न हा आहे की मी तो मान्य करायला तयार आहे का. त्यामुळे कोणत्याही राजकीय रंगसंगतीपेक्षा सुद्धा त्याची व्यावसायिक आणि आर्थिक रंगसंगती पाहणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणण्याकरता मी म्हटलं की डिजिटल रुपया हे बिटकॉईन नाही, डिजिटल रुपया हे क्रिप्टो करन्सी नाही,
डिजिटल रुपया हा इन्व्हेस्टमेंट क्लास नाही, डिजिटल रुपया हा ॲसेट क्लास नाही, डिजिटल रुपया हा फक्त पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे, विच हॅज बीन ऑथेंटिकेटेड बाय माय गव्हर्मेंट. क्वेश्चन इज वेदर आय एम रेडी टू ऑथेंटिकेट विथ माय माइंड. ते जर झालं तर आजच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये डिजिटल रुपया आणि क्रिप्टोकरन्सी हा विषय घेण्याचं सार्थक झालं असं आयोजकांना वाटेल. त्यांचे आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि आत्ता डिजिटल रुपया नसला तरी पेपर रुपया आणि गुगल पेनी दिलं तरी चालेल, पण माझ्या पुस्तकांचा खरेदीसाठी विचार करा. बाकी काही नाही तरी माझी अर्थव्यवस्था सुधारेल आणि त्या संस्थांची सुधारेल असं आपल्याला आवाहन करतो आणि रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद. एक प्रश्न घेऊया का? मला वाटतं कोणाला जर प्रश्न असतील तर थोडक्यात. एक मिनिट तर माईक. नाही ना, कशाला तो माईक त्यांना सर्क्युलेट करता येईल ना, म्हणजे आवाज ऑडिएबल आहे ना, मला काही अडचण नाही. हॅलो. मी म्हटलं तर सॉरी, माझे तोटे सांगायचे राहिले, मान्य करतो. हॅलो. तोटा पहिला, एक मिनिट ह्या प्रश्नाचं उत्तर देतो सर, मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही बसून घ्या ना, काही अडचण नाही. त्यातला सगळ्यात पहिला मोठा तोटा, एखादी गोष्ट नव्याने ॲक्सेप्ट करण्याची आपली नसलेली मानसिकता. कारण आपला जीव कशात नेमका अडकलेला असेल हे सांगता येणं कठीण आहे. एक काय म्हणू, समांतर उदाहरण देऊन सांगतो. ज्यावेळेला आपल्या देशांमध्ये डिपॉझिटरी सुरू झाली, NSDL पहिली डिपॉझिटरी होती आणि मी त्यांना जॉईन झालो. आणि देवदयेनी किंवा दुर्दैवानी काय म्हणा, इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू या 5 भाषेमध्ये मी बोलू शकतो. त्यामुळे ऑफिसतर्फे मी अनेक ठिकाणी इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामला जायचो. गुजरातमधल्या एका इंटिरियर भागामध्ये गेलो जिथे पारशी डॉमिनेटिंग कम्युनिटी आहे. आणि ते म्हणले की तिथे मी प्रेझेंटेशन केलं. असंच हे म्हणले, तशी प्रश्नोत्तर असायची. एक उभे राहिले गृहस्थ आणि मी चपापलो, कारण ICL UK मध्ये ते माझे इमिजिएट बॉस होते. 84 साली मी ICL UK सोडली असली ना, 98 आला असला तरी बॉस इज बॉस. आणि ते मला म्हणले की, पारशी बाबा होता, मला म्हणले शेखर हे मान्य आहे मला, मी शेअर डिमटेरियलायझेशनला देतो, पण मला माझं शेअर सर्टिफिकेट परत आलं पाहिजे. आणि तुम्हाला कल्पना आहे की डिमटेरियलायझेशनमध्ये मी शेअर सर्टिफिकेट देतो तेव्हा डिमॅट क्रेडिट झालं की मला शेअर सर्टिफिकेट परत मिळत नाही. म्हणून मी त्यांना म्हटलं सर तुम्ही असं का म्हणता, कारण ही वॉज द फर्स्ट टीम मेंबर ऑफ TCS वेन FC कोहली स्टार्टेड इट. म्हटलं सर कम्प्युटरमध्ये बेसिक डेटा आल्यानंतर मेन डॉक्युमेंट परत दिलं जात नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नाही, सिस्टमवर विश्वास नाही का, कशावर विश्वास नाही? तर ते म्हणले शेखर विश्वास आहे म्हणून मी तुला पहिलं वाक्य म्हणलं मी डीमॅटला शेअर देतो, पण तुझ्या डीमॅटमध्ये त्याचा रेकॉर्ड मिळेल ही गोष्ट खरी. पण म्हणले मी माझे बहुतांश शेअर्स हे टाटा कंपन्यांचे आहेत, ते डिव्हिडंड देतात, त्यांचे बाजारभाव चढे राहतात, म्हणूनच फक्त मी शेअर बाजारात इन्व्हेस्ट केलेलं नाही किंवा त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलेलं नाही. त्या शेअर सर्टिफिकेटवरती JRD टाटांची सिग्नेचर आहे, तुझ्या डीमॅट अकाउंटमध्ये ही सिग्नेचर येत नाही, ती कशी परत देशील? ते आय प्रॉमिस टू पे मध्ये जो एक भरोसा आहे तो डिजिटलमध्ये नाही. हा पहिला तोटा. दुसरा तोटा, आपल्या देशामध्ये असलेली नेटवर्कची स्थिती. आपण मोबाईलमध्येही पाहतो, लोकल वायफाय, डॉंगल, गॉंगल सगळं आपण वापरून पाहिलं. तर ज्या वेळेला नेटवर्क फेल्युअर्स असतील, कारण अनेक किती साधी उदाहरणं सांगतो की आपण इथे बसून गृहीत धरतो, पण मला देशभरात ती जर करन्सी उपलब्ध करून द्यायची असेल आणि हळूहळू त्या तिकडे मला पैसे न्यायचे असतील, व्यवहार न्यायचे असतील, तर आय हॅव टू एन्श्युअर द बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ॲट बँकिंग लेवल. आज माझ्याकडे ती परिस्थिती नाही आहे. जे सर साधं उदाहरण सांगतो, आत्ता पाडव्याच्या दिवशी जम्मूमध्ये शिकणारे 3 विद्यार्थी माझ्याकडे आठवडाभर राहायला आले होते आणि ती IPLची मॅच ते पाहत होते. ते 3 वाजता एक दिवशी मला म्हणले 3:15ला आपण आता 3:15 पासून त्या दिवशी 2 मॅचेस होत्या, दोन्ही मॅचेस पाहू. म्हटलं काहीच हरकत नाही, मी पाहत नाही पण तुम्ही पाहू शकता. मग रात्री जेवायला बसलो तेव्हा मी सहज त्याला विचारलं की तू असं का म्हणला? तो म्हटला अहो सलग 8 तास असे लाईट न जाता मॅच बघता येते, याची आम्हाला जम्मू श्रीनगरमध्ये सवयच नाहीये.
माझी लोकल वायफाय त्या इलेक्ट्रिसिटीवरती अवलंबून असतात आणि आपण इन्व्हर्टर बसवले तरी आपण वायफाय काही इन्व्हर्टरवर घेत नाही. दिस इज सेकंड तोटा. तिसरी तोटा त्याची ऍक्सेप्टेबिलिटी. सर, ज्यांना रुपयाची सवय आहे, ज्यांना क्रेडिट कार्ड डेबिट कार्डची सवय आहे, दॅट वुड बी अ ह्यूज प्रॉब्लेम. आणि तिसरा तोटा असं नाही म्हणणार, अडचण असं म्हणतो, ज्या बँकेच्या माध्यमातून मला डिजिटल रुपया इंट्रोड्यूस करायचा आहे ना, त्या बँकाच सरकारला आणि तुम्हाला आणि मला याबाबत किती कोऑपरेट करतील हा सगळ्यात मोठा धोका आहे. साधं पहा, माझं जीपे वाढलं, भीमपे वाढलं, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचा बिझनेस त्या प्रमाणामध्ये कमी झाला, चेकबुकचा बिझनेस त्या प्रमाणामध्ये कमी झाला. बँकांसाठी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हा महत्त्वाचा सोर्स आहे. तुमच्या लक्षात आलंय का? जेवढं माझं जीपे वाढलं तेवढं मला आता डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड करता येणारे कॉल्स वाढले. उद्या डिजिटल रुपयाने तो होईल. म्हणजे ज्यानं मला डॉक्युमेंट द्यायचं आहे, इन्स्ट्रुमेंट द्यायचं आहे, तोच हेजिटंट होईल. आणि हे अनुभवातनं सांगतो, मी NPSचा नॅशनल इन्चार्ज होतो. मला स्वावलंबन किंवा सरकारला त्यावेळेला स्वावलंबन ही योजना का मागे घ्यावी लागली किंवा बंद करावी लागली? स्वावलंबन फक्त बँकांमधनं होतं, पण प्रत्येक बँकेचं स्वतःचं पेन्शन प्रॉडक्ट आहे. तो मी जर त्याच्याकडे गेलो तर तो त्या बँकेचं पेन्शन प्रॉडक्ट सांगतो, तो स्वावलंबन सांगतच नाही. कारण त्याचं जे बँकेचं इंटरनल इव्हॅल्युएशन आहे त्याच्यासाठी त्याला टार्गेट आहे. त्या टार्गेटमध्ये बँक प्रॉडक्ट तू किती विकलंस हे टार्गेट आहे, स्वावलंबन किती विकलंस हे टार्गेट नाही. उद्या हेही डिजिटल रुपयाच्या बाबतीत होऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट, कुठचंही जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स वापरता त्यावेळेला काही प्रमाणामध्ये IT सिक्युरिटीचा विचार करावा लागतो, हॅकिंगचा विचार करावा लागतो. कारण अगदी रेकॉर्ड किपिंग एजन्सी जरी मी नेमली तरी त्याला रेकॉर्ड ठेवण्याची परमिशन लागते. आत्ताच्या IT ॲक्टमध्ये काही प्रमाणामध्ये त्याचा क्लाउडवरती स्टोरेज करा असा प्रकार आहे. आणि क्लाउड हा किती पद्धतीने एक्सपोज होऊ शकतो ही आपल्याला कल्पना आहे. आणि चौथी त्यातली अडचण म्हणू ती काळाच्या ओघामध्ये सुदैवाने कमी झाली. ज्या वेळेला 1 फेब्रुवारी 2022च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी घोषणा केली त्यावेळेला त्यांनी असं वाक्य म्हटलं होतं, ते मी भाषणात सांगितलं की विथ द हेल्प ऑफ अ ब्लॉकचेन सिस्टम. IT इंडस्ट्रीमधल्या लोकांचा ब्लॉकचेन सिस्टमला विरोध आहे, कारण इट्स अ एनर्जी गजलर. कारण असं होतं की ब्लॉकचेन सिस्टम बेसिकली ॲझ्युम्स अ फाईल बेस्ड ऑपरेशन, whereas today's generation is a transaction based approach and not a file based approach. These are the 4 major difficulties or concerns as far as the digital rupee is concerned. I hope I have replied your question. त्याच्यावरती गोंधळ आहे म्हणून मी काही बोललो नाही. लावला म्हणले, दुसऱ्या दिवशी नाही म्हणले, मग ती व्हॅल्यू लिमिट घातली, मग ती ट्रान्झॅक्शन फ्रिक्वेन्सी घातली. सर, शेवटी खरं एक सांगू का, चार्जेसचा प्रकार आमच्या हर्षद मेहतासारखा आहे. हर्षद मेहतांनी फ्रॉड केला होता का? नाही. त्याचे व्यवहार कसे होते? नायदर प्रिस्क्राईब्ड बट नॉट प्रोहिबिटेड. ह्या ग्रे एरियाज तुम्ही शोधायचा, हा डिजिटल रुपयामधला. बाकी तुमच्या मताशी सहमत आहे. येस सर. आपण हे नवीन सिस्टीम तुम्ही आणू इच्छिता आपल्या भारतामध्ये, हां, तर त्यामध्ये भ्रष्टाचाराला प्रोत्साहन किती मिळणार? मला वाटतं याच्यासाठी वेगळं व्याख्यान करावं लागेल. सर, नाही माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर, कारण एक तर त्याचा आजच्या विषयाशी संबंध नाही, आणि दुसरं सर असं आहे, 40 वर्ष फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये काढल्यानंतर तुमचं मत वेगळं असू शकतं. सर, मला असं वाटतं की भ्रष्टाचार हा माणसाच्या मनात असतो, व्यवस्थेत नसतो, यंत्रणेत नसतो. हो, असतो. शेवटी असं आहे, मी नवीन सिस्टम आणतो तेव्हा जो आणतोय त्याला माहिती असते, मी नव्याने उपयोगात आणतोय मला माहिती नसते, त्यामुळे तो माझ्या अज्ञानाचा गैरफायदा घेतो, त्यामुळे तो भ्रष्टाचार होतो हे मी मान्य करायला तयार आहे. पण शेवटी म्हणून काय बघा, शेवटी असं आहे ना सर, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दूध तापवतो, दूध तापवताना दूध उतू जायची शक्यता असते, म्हणून काय आपण दूध तापवू नका म्हणत नाही. बस तसंच आहे. थांबूया. हां,
नाही. त्याचं कारण सांगतो. गुगल पे इज अ प्लॅटफॉर्म which I use to transfer the money. Digital रुपया would be one of a money class I will be using for transferring a Google Pay. म्हणजे गुगल पे मध्ये उद्या मला ऑप्शन मिळेल. गुगल पे हा एक प्लॅटफॉर्म आहे. गुगल पे ही करन्सी नाही. डिजिटल रुपया ही करन्सी आहे, तो प्लॅटफॉर्म नाही. मी डिजिटल रुपयाही ट्रान्सफर करू शकेन. येस, हो. नाही नाही नाही, वेगळं करायची गरजच होती ना. एक लक्षात घ्या की आजपर्यंत ज्या वेळेला मी इंडियन रुपी ट्रान्सफर करत होतो माझ्याकडनं तुमच्यामध्ये, तेव्हा फक्त पेपर रुपी होता. आता पेपरच्या बरोबर डिजिटलही असू शकतो. एकदा डिजिटल आल्यानंतर गुगल पेला मी सांगू शकतो, बँकेला मी सांगू शकतो की माझ्या खात्यामध्ये पेपर रुपया आहे, डिजिटल रुपया. आज जसं तुम्हाला एका गुगल पेच्या बँक प्लॅटफॉर्मला तुमचा एकापेक्षा जास्त बँक अकाउंट कनेक्ट करता येतो. सिमिलरली यू वुड हॅव द ऑप्शन वेदर टू ट्रान्सफर अ डिजिटल रुपी ऑर टू ट्रान्सफर. बघा, आता एका मोबाईलमध्ये आपण 2 सिम कार्ड वापरतो. त्यावेळेला जेव्हा आपण टेलिफोनच्या कॉल रजिस्टरमध्ये जातो तेव्हा तो विचारतो सिम 1 और सिम 2. सेम थिंग गुगल पे वुड आस्क यू वेदर अ पेपर रुपी ऑर अ डिजिटल रुपी. 100% असणार. दे वुड को एक्झिस्ट. दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू. एका रात्रीत अख्खा पेपर रुपी काढताच नाही येणार. अहो, 1996ला डिपॉझिटरी सुरू झाली, आज 2023 मध्ये 27 वर्ष झाली, तरीही माझ्याकडे फिजिकल शेअर सर्टिफिकेट आहे. थेरॉटिकली ते फिजिबल आहे, पण आज मितीला रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारची जी काही गाईडलाईन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये बँकिंग इज द ओनली चॅनल बाय विच आय विल बी एबल टू ट्रान्सफर डिजिटल रुपी. बट थेरॉटिकली येस, थेरॉटिकली शक्य आहे, पण प्रॅक्टिकली गव्हर्नमेंटने अजून तरी परवानगी दिलेली नाही. कदाचित दे मे बी वेटिंग फॉर अ सफिशियंट बॅलन्स इन द करंट सिस्टम. नाही 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 नाही, नॉट ॲट ऑल. नॉट, सर्टनली नॉट टू बिगिन विथ. सर्टनली नॉट टू बिगिन विथ. अजून कोणी असलं तर अदरवाईज थांबूया. हा, सॉरी. हो, गुगल पे आहे, फोन पे आहे, भीम पे आहे. अजूनही नवीन येऊ शकतात. आपण जर तुम्ही आणि मी एखादं ॲप डेव्हलप केलं आणि ते सर्क्युलेशन मध्ये आलं आणि रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली, दॅट कॅन बी युज्ड. इनफॅक्ट डिजिटल रुपयामुळे अशी ॲप्स आणि ॲप्स निर्माण करणारे वाढतील अशीच सरकारची अपेक्षा आहे. आता फक्त तुमच्या एक लक्षात येईल की कदाचित असंही ॲप उद्या तुम्ही प्लॅटफॉर्म निर्माण करू शकता. ते जसं म्हणले तसं की जसं भीम पे मध्ये किंवा तुम्ही जर स्कॅनरकडे गेलात, एखादा QR कोड स्कॅन करता, त्या QR कोडच्या काही QR कोडच्या खालती लिहिलेलं असतं की यू कॅन पे बाय एनिथिंग. किंवा आता आपल्या टीव्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात, नो मोर क्रेडिट कार्ड्स, ओनली गिव्ह मी युअर QR कोड. गुगल पे अँड डिजिटल रुपया वुड एनेबल दिस ऑर टेक दिस फर्दर. आणि त्यामुळे त्यांची अपेक्षा अशी आहे की जर 2 वेगवेगळ्या देशांमध्ये मी डिजिटल रुपयामध्ये व्यवहार करत असेल तर आज मितीला मी या करन्सीतनं त्या करन्सीमध्ये जातो, तिथे माझा कन्व्हर्जन रेटचा प्रश्न पडतो. तो पडू नये हा त्याचा मूळ उद्देश आहे. नाही नाही नाही, शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, जो पेपर रुपया आणि डॉलरचा कन्व्हर्जन रेट असेल तोच डिजिटल रुपयाचा असेल, कारण त्या दोघांच्या इश्यूची अंडरलाईंग बेसिक इकॉनॉमी कॉमन आहे. थांबा. कमर्शियल फी दिल्यानंतर त्याचं उत्तर देतो. 1 मिनिट सर, एक गोष्ट लक्षात घ्या, मी क्रिप्टो करन्सीचा ॲप एवढ्यासाठी सांगणार नाही की टू बी ऑनेस्ट द लॉ ऑफ माय कंट्री डझंट रेकग्नाइज अ ट्रान्झॅक्शन इन अ क्रिप्टो करन्सी. त्यामुळे अधिकृतपणे मिरज विद्यार्थी संघाच्या व्यासपीठावरनं चंद्रशेखर टिळकनी याचं उत्तर देणं कॅन बी टर्म्ड ॲज अ ऑफेन्स. मी त्याला घाबरत नाही, हे सगळं पचवून मी बसलोय, पण मुळातच इंडिव्हिज्युअली मी क्रिप्टो करन्सीच्या विरुद्ध आहे.
क्रिप्टोकरन्सी ही शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या सर, मी रेग्युलेट कुणाला करतो? ज्या इन्व्हेस्टमेंट क्लासला किंवा इन्स्ट्रुमेंटला मी माझ्या लॉमध्ये आयदर प्रोहिबिटेड म्हणून किंवा प्रिस्क्राईब्ड म्हणून मान्यता देतो. क्रिप्टोकरन्सी मी करन्सी म्हणून मान्यच केलेली नाही. आणि त्यामुळे तुमच्या गमतीची गोष्ट लक्षात आली का? मी 2022च्या माझ्या बजेटच्या भाषणाला म्हटलं तर सर मला असं वाटतं की आता मला परत बोलवायला लागा बजेटच्या भाषणाला, म्हणजे मलाही वेळ सुटेल आणि तुमचाही वेळ. सर एक गोष्ट लक्षात घ्या, मी त्यावेळेला म्हटलं तर ह्या क्रिप्टोकरन्सीमुळे आता हे जेवढे आंदोलनं करतील तेवढे सरकारला हे आपल्या हाताने जाऊन माहिती देणार आहेत की आम्ही हा व्यवहार करतोय म्हणून. आणि सर तसंही मी मुळात सांगू का की हे व्यवहार माहिती असतात. 0.10 बद्दल ही काय गमती जमती आहेत ह्याची तुम्हाला कल्पना आहे. क्रिप्टो इज मच मोर दॅन दॅट. देतो उत्तर नंतर इन्फॉर्मली. मला वाटतं टिळक सरांनी खूप विस्तृतपणे डिजिटल रुपया आणि त्या डिजिटल रुपयाचं आता भविष्यामध्ये होणारा सगळा एकूण व्यवहार खूप सविस्तरपणे सांगितला. क्रिप्टोकरन्सीबाबतही त्यांनी खूप म्हणजे एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्यांनी एक आपल्याला मार्गदर्शन केले. खूप वर्षानंतर तुम्ही आलात टिळक सर, 8 वर्षानंतर मोठा गॅप आहे तसा हा 8 वर्ष हा. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की हा एवढा मोठा गॅप नाही चालणार, म्हणजे किमान आमच्या मिरजेच्या श्रोत्यांना तरी नाही चालणार. त्यामुळं मला माहीत नाही आता ते तुम्ही बजेटनंतर येत होता ते का बंद झालं मला माहीत नाही. परंतु अशीच म्हणजे कसं होईल की बऱ्याच गोष्टी आपल्याला एखाद्या अधिकारी व्यक्तीकडनं कळल्या की आपल्याही विचार प्रक्रियेला जी चालना मिळते ती खूप महत्त्वाची आहे. आणि सरांनी उत्तरही दिली प्रश्नांना. मला खूप आनंद आहे की सर आज आपण आलात. आमच्या श्रोत्यांना आम्हा कार्यकर्त्यांकरता वेळ काढून त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आम्हा सर्व मिरजकर श्रोत्यांच्या वतीनं आपलं अतिशय मनापासून आभार मानतो. आणि एक आभाराचं प्रतीक म्हणून आमचे उपाध्यक्ष कोरणे सर आहेत, एक स्मृतिचिन्ह त्यांनी द्यावं ही विनंती करतो. आता उद्याच्या कार्यक्रमाबाबत उद्या शुक्रवार दिनांक 12 मे 2023 पुष्प 11वे. उद्याचं पुष्प कैलासवासी श्री रामचंद्र सुबराव कुलकर्णी व कैलासवासी आशा रामचंद्र कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. उद्याचे वक्ते आहेत माननीय ॲडव्होकेट नितीन माधव आपटे पुणे आणि विषय 370 पूर्वीचा काश्मीर आणि आत्ता काश्मीर. उद्याचं व्याख्यान ठीक 6:15 सुरू होईल. धन्यवाद.